स्टँड पॅक आहेत 14 स्टँड आहेत आणि 14च्या 14 स्टँड पॅक आहेत. तर काल या स्पर्धेची चर्चा इंस्टाच्या माध्यमातून झाली, FB वर झाली, पूर्ण सोशल मीडियावर झाली की आज मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसा सामना पाहायला मिळाला, जशी चर्चा झाली या सामन्याची तसा सामना फाईट पाहायला मिळाला दुपारच्या सत्रामध्ये. हो नक्कीच, आम्ही आमचा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट होते ऋतिक. तर या आपण बोलूया सामन्याकडे. नाव बॅक टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती आपण एक सन्मान करतोय. खरं तर डोके संघ इथे विजयी ठरलाय आणि त्या संघाला नेहमीच जे पाठबळ देत असतात, नेहमीच जे सहकार्य करत असतात ते आमचे देवा भोईर यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. यायचे देवा भोईर आपण खरं तर आमदार चषक डोके या स्पर्धेचे ते दमदार आयोजक आहेत आणि अजून एक मोठी स्पर्धा रजनी क्रिकेटची तुम्हाला देवा भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ते आमचे देवा भोईर त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. देवा भोईर यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. मायाची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल, स्पर्धेचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन आपण सन्मानित करतोय. आमचे निरंजनजी पिसेकर साहेब पाहू शकता. खरं तर भरपूर बिझी शेड्यूल असतो, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त मेहनत जर कोण करत असेल तर ते आमचे निरंजनजी पिसेकर यांना तुम्ही पाहू शकता. आज देखील ते शाळेतून रजा घेऊन इथे मात्र दाखल झालेत. भरपूर मेहनत दिवाळीपासून. खरं तर मयूरदादांसोबत आम्ही चर्चा केली, त्यावेळेस मयूरदादा यांनी सांगितलं की दिवाळीपासून प्लॅनिंग निरंजन भाऊंची चालू असते आणि नेहमीच निरंजन भाऊ या स्पर्धेवरती भरपूर प्रेम करतात आणि आज देखील तुम्ही पाहताय वेळात बेर काढून ते इथे मात्र दाखल झालेत. त्यांचे आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत आणि आभार. सामन्याला सुरुवात. गेम ऑन, लेट्स प्ले. कॉमेंट बॉक्स मध्ये जोडली जातील आमचे साथी समालोचक मित्र. धन्यवाद. धन्यवाद राहुल सर. मचिंदर सर क्या कह सकते हैं यहाँ पर? कल का देखिए रात में जो हमने शो देखा था, क्या वो मुकाबला देखने को मिलेगा? यहाँ से सभी का तहे दिल से स्वागत है. एक बड़ा मुकाबला देखिए टेनिस क्रिकेट के इतिहास में, क्या आज इतिहास रचने वाला ये मुकाबला फिर से एक बार. गेंदबाज तैयार देखिए. यहाँ से पहली गेंद देखिए हो गई जंग की ऐलान से. यहाँ पर प्यार की जवाब प्यार से देंगे और ईट का जवाब देखिए पत्थर से देते हुए डिप कवर गेंद से मारेगा बार. 4 रन. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दीवाना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती. मैक्स सर कहती ना, दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर शुरुआत चौके छक्के से हो तो उस खिलाड़ी को वीरेंद्र सहवाग कहते हैं. और निश्चित रूप से यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले. उसके बाद देखिए सम्मान, एक बड़ी खिलाड़ी की पहचान. ओट डायरेक्टली नजदीकी मामला हो सकता था. क्या बढ़िया मुकाबला. क्राउड देखिए यहाँ से खचाखच है और उसके साथ देखिए ऑनलाइन बहुत सारे दर्शक जुड़ चुके हैं. सभी का तहे दिल से स्वागत है. मैक्स सर क्या कहना चाहोगे? क्या कांटा का टक्कर देखने को मिलेगा जब जब ये दोनों टीम आमने सामने हुए हैं? एक मुकाबला देखने लायक बनाए. भावेश पवार के पहले गेंद के ऊपर चौका लगाना यानी कि शुरुआत हो चुके हैं. हमारे ओमकार शेटे, उनका भी आगमन चुका है. स्वागत है ओमकार जी आपका. और पहले गेंद पर चौका, उसके बाद सिंगल, उसके बाद टीम का स्कोर 5 रन. बड़ा मजा आएगा, माहौल बन चुका है. 14 के 14 स्टैंड पैक हो चुके हैं. हम तैयार है इस मुकाबले के लिए, हम बेताब है इस मुकाबले के लिए. तो चलिए बात करेंगे. भावेश पवार देखिए तैयार है और इसलिए ऋतिक के बल्ले से यहाँ पर बहुत बड़ी गैप है. यहाँ से ऋतिक का गाड़ी चलता हुआ पम 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 4 रन. सारे जमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार. सारे जमुनी येतील यार, सामना मैदानी रंगणार. लुक एट द एक्शन रिप्ले. बहुत ही बढ़िया शॉट बाबू. भावेश पवार के गेंदबाजी में 3 गेंद में 2 चौके, यानी आगाज हो चुका है मैदान पर. और उसके बाद देखिए यहाँ से क्या बढ़िया स्टेयर किया. देखिए पॉइंट के ऊपर से यहाँ पर बिल्कुल यहाँ पर उस ताकत के ऊपर भावेश का यहाँ पर वार करते हुए और एक आता हुआ देखिए डीप पॉइंट थर्ड मैन के रीजन पर 4 रन. दुरु दुरु ने संग येती चषकाने खेळाया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेला जे लीड करतात 9 दिवस ज्यांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल ते वॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सरांचा शुभागमन होतोय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. चलिए गेंदबाज है और उसके बाद देखिए बड़ा विकेट भाई भावेश पवार. इसलिए हमेशा मैं अक्सर मैं कहता हूं कि जंगल में शेर से और टेनिस क्रिकेट में थोड़ा भावेश से बच के रहना. और भावेश ने क्या इस बार वार पे पलटवार. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची हाय जोडी. लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी. मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची. मैक्स सर बात करेंगे. ऋतिक पाटिल कहना माइंड सेट से यहाँ पर चुके हैं क्योंकि पिछला गेंद देखिए लेन जो पीछे था
ये देखिए अपन एक्शन रिप्ले बाबू किस प्रकार आप बहुत ही लाजवाब गेंदबाजी सो सुनार के एक लोहार के इसीलिए कहा जाता है। देखिए गेंद बिल्कुल ये पहला गेंद चौका था, उसके बाद सिंगल थी, उसके बाद 2 लगातार चौके और इसके बाद विकेट का चटन होगा। ये देखिए बहुत ही शानदार बल्लेबाजी हुई, लेकिन ये बैट एंड पैड से निकलती गेंद, कोई मौका नहीं पर बिल्कुल हमेशा कहा जाता है भावेश पवार को सो सुनार की और एक लोहार की लाजवाब वापसी मैदान के ऊपर। चलिए चौका खाने के बाद मैक्स सर देखिए लेन को पिछला छोटा रखा था और उसके बाद देखिए ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया। ऋतिक पाटिल थोड़ी सी माइंडसेट से चुक गए भाई, और इसलिए तो कहते हैं भाई जंगल में शेर से टेनिस क्रिकेट में भावेश थोड़ा बच के रहना, क्योंकि ये दुनियावी गोल है और भावेश का हमेशा डबल रोल, और ऐसा कहीं शेर नहीं जहां भावेश का करने। और ऋतिक पाटिल भी देखिए स्वर्गीय रतनबा ट्रॉफी में बहुत बढ़िया बल्लेबाजी किए थे। और उसके बाद कमलेश का देखिए करारा प्रहार, शॉर्ट कवर पर देखिए गेंद को रोका गया, यहाँ पर सिंगल आता हुआ। अब मैक्स सर एक साझेदारी की जरूरत है। ऋतिक पाटिल देखिए बात करेंगे खास करके मैंडेटरी पावर प्ले के स्पेशलिस्ट बल्लेबाज माने जाते हैं, लेकिन उनका विकेट यहां से हासिल करना कहीं ना कहीं थोड़ा सा पर रनों में अंकुश लगाने की कोशिश करेंगे। रन बने बाबू भावेश पवार के ओवर में 14 रन आना बहुत बड़ी बात है, क्योंकि भावेश जैसे गेंदबाज को इकोनॉमिक गेंदबाज कहा जाता है, हमेशा स्टैटिक लाइन पर गेंदबाज करते हैं, P1 में हमेशा गेंदबाज करते हैं और कम समय में ओवर समाप्त करने के लिए माने जाने वाले गेंदबाज है। और उन्हें 14 रन इस ओवर से 3 चौके 1 सफलता जीत की। ये देखिए भावेश का पूरा ओवर का विवरण देंगे हम स्क्रीन के ऊपर। ये प्लेसमेंट थी पहली, बहुत ही शानदार प्लेसमेंट थी और ये रन के लिए कोशिश की गई थी और ये रन भी पूरा किया था, रिस्की सिंगल लिया था। और ये देखिए लाजवाब शॉट, ये चौका आया था, बहुत ही बढ़िया था। और ये तीसरी गेंद भी देखेंगे, पहला चौका बहुत जरूर आया इस गेंद के ऊपर, और ये स्क्वायर कट बहुत ही लाजवाब शॉट था, लाजवाब मैग्निफिसेंट बैटिंग। और ये दूसरा चौका आया था और ये तीसरा चौका हम देख पाएंगे, क्योंकि 3 चौके आए थे और ये क्लीन बॉल किया था। देखना ये गेंद मुझे बहुत भाग गई, बैट एंड पैड से कितनी खतरनाक गेंद थी और ऋतिक को चकमा दे गए, देखते रह गए और हक्का बक्का रह गए। बहुत ही शानदार ओवर यहाँ पर, बहुत बहुत शुक्रिया टेनिस क्रिकेट डॉट इन। इस प्रकार से एक ओवर का विवरण दिया, 14 रन 1 विकेट के निशान के पर। बाबू माहौल बन गया है, जो माहौल कल बना था आरसीसी पेट और भादौड़ के बीच में मुकाबला, उसी अंदाज में माहौल बन चुका है। नहीं दोपहर के समय देखिए खचाखच दर्शक है, हर स्टैंड देखिए पैक होता हुआ, क्योंकि एक सनसनी मुकाबला चल रहा है यहाँ से। सूरज केनी देखिए अब गेंदबाजी के लिए आएंगे और मचिंद्र सर देखिए शुरुआत में यहाँ पर पहली 4 गेंद में देखिए 3 चौका आ चुका था, और उसके बाद देखिए जो विकेट गिरा ऋतिक पाटिल का, फिर से मैच में यहाँ पर कमबैक दिलाते हुए, और ये जंग देखिए चलता रहेगा। 2 बड़े टीम जब आमने सामने होते हैं तो मुकाबला में देखिए यहाँ पर पलटवार होता रहेगा। इस बार देखिए सूरज केनी तैयार रहा, कमलेश देखिए स्क्वायर कट खेलना चाहते थे, यहाँ पर गेंद थोड़ा बाहर की तरफ निकलते हुए छेड़खानी करने की कोशिश की थी, पर लेकिन बाल बचे। विक्रम शेलार यहाँ पर वाइड के लिए यहाँ पर मांगी गई है, बिल्कुल तीसरे अंपायर को चुनौती दी। और बाबू याद है मुझे कल विक्रम शेलार ने 13 मिनट लिए थे, लेकिन वो 13 मिनट इतिहास के पन्ने के ऊपर दास्तान लिखने के लिए काफी थे, जो कि रनआउट का उन्होंने विकेट दिया था, उसके लिए 13 मिनट ले चुके और टेनिस क्रिकेट में पूरी जान डाली थी उसके लिए। और मैं विक्रम शेलार का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा, क्योंकि जेपी पैनल का काम क्या है वो दिखाया था मैदान के अंदर। और ये देखिए यहाँ पर वाइड के लिए चुनौती दी गई अंपायर को। हम सभी का स्वागत करना चाहेंगे दोस्तों, आप देख पा रहे हैं भारत की या इस मैदान के ऊपर बदलापुर की सबसे बड़ी प्रतियोगिता देखी जा रही है, स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2024 का शानदार सफर हमारे मयूर दादा और प्रतीक दादा पेशेकर इनके माध्यम से चलती हुई ये लाजवाब ये बड़ी प्रतियोगिता। नहीं बिल्कुल मचिंदर सर देखिए साबित कर दिया ये प्रतियोगिता कि जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखें, सीसीटीवी पर नहीं। और आईपीएल जैसे लीग को देखिए, गिराने का ताकत तो नहीं रखता है लेकिन हिलाने का ताकत रखता है, क्योंकि ये प्रतियोगिता ने हिला दिया, यहाँ पर शोर मच रहा है यहाँ पर हर गली हर गांव में। जी अब बाबू ये भी कहा जाता है कि 100 साल नाम रखने के लिए 100 साल जिंदा रहने की जरूरत नहीं है, एक ही बार ऐसा काम करो कि लोग आपको 100 साल याद रखे। और इस प्रतियोगिता को 100 साल नहीं बल्कि आने वाले कई सदियों में प्रतियोगिता को याद रखेगा, क्योंकि ये बहुत ही बड़ा धमाका हो रहा है इस मैदान के ऊपर। बहुत बढ़िया बहुत बढ़िया। देखते हैं अंपायर का कॉल क्या है ऐसे। फेयर डिलीवरी बाबू, टीम का स्कोर यहाँ पर ये देखिए एक्शन रिप्ले देख सकते हैं, दूध का दूध पानी का पानी टेस्ट की डॉटिंग के माध्यम से। ये देखिए गेंद, ये देखिए गेंद की शैडो भी दिख रही है, वाह भाई वाह, क्या टेंस की डॉटिंग काम किया आपने। ये जो रिटर्न किसके अंदर गेंद थी और शैडो भी दिखाई गई, यहाँ पर समाप्त हुई यानी कि फेयर डिलीवरी 14 पर 1, दूसरा ओवर प्रगति पर। तो चलिए बात करेंगे टेनिस क्रिकेट डॉट इन लाइव भी देखिए तारीफ है। और चलिए कमलेश देखिए यही काम करते हैं, शुरुआत में आते हैं एक परफेक्ट ऑलराउंडर बैटर है, देखिए गेंदबाजी में भी जान डालते हैं और बल्लेबाजी में देखिए शुरुआत है। अब देखिए ये दोनों जोड़ी के ऊपर मचिंदर सर बहुत कुछ निर्भर रखेगा। अगर ये जोड़ी बन गया जय और बिरु की,
फिर गेंदबाज की कमर तोड़ी, लेकिन देखते हैं अभी तक तो भावेश ने जो जाल बिछाया था उस जाल में ऋतिक फंसे, लेकिन अब सूरज के नहीं देखते हैं क्या ये दोनों बैटर को रोक पाएंगे या मिलिट्री पावर प्ले का दूसरा ओवर क्या कंजूसी साबित होगा या आने वाले गेंद के ऊपर महंगा साबित होगा। रन बने बाबू मैदान के ऊपर, क्योंकि पहले ओवर में 14 रन काफी अच्छे रन है। हालांकि ऋतिक जैसे नामी बल्लेबाज आउट हुए तो क्या हुआ, क्योंकि इस टीम में ऐसे बल्लेबाज यूनिट 9 नंबर पर बल्लेबाजी रखने की क्षमता रखती है इस मैदान पर। अरे चलिए अक्रॉस द लाइन से बहुत सफल हो गए थे भाई। सूरज केनी देखिए इस साल सूरज की जैसे तेज चमक रहे भाई, क्या उनका यहाँ पर इस साल फॉर्म क्लास देखने को मिला है और वही बरकरार रखते हुए यहाँ पर से अब थोड़ा सा सोच इरादा बदलना होगा। दोनों बैटर के बीच में देखिए थोड़ा सा आपस में बातचीत चलता हुआ, क्योंकि एक एक डॉट गेंद की अहमियत बहुत होती है। कल हमने देखी डॉट गेंद की अहमियत क्या हुई, जिशान सिंह ने क्या स्पेल डाला था भाई, रातों की कातिल क्यों कहा जाता है। भला ही मैच हारे यहाँ पर लेकिन दिल जीत कर गए, लेकिन आज देखते हैं कौन सा टीम है दिल जीतेगा और मैच जीतेगा। कमाल का देखे स्ट्रेट ड्राइव यहाँ पर मिड ऑफ को चीरता वहां पर कमलेश पाटिल के बल्ले से आता एक 4 रन और कमलेश बता रहे हैं भाई कफन न डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की। बाबू इस मुकाबले देखो 7000 दर्शक हमसे जुड़ चुके। पहली गेंद जब हमने फेंकी, ये स्टैंडर्ड इस टीम का और ये प्रतियोगिता का स्टैंडर्ड यहाँ पर 7000 से ज्यादा दर्शक यूट्यूब से इस मुकाबले को देख रहे, सभी का हम स्वागत करना चाहेंगे इस प्रतियोगिता में। बहुत बढ़िया, ये देखिए कमलेश के बल्ले से और एक बड़ा हिट है मिड ऑफ के ऊपर से खेलते हुए भाई, 2 फील्डर देर से भागते हुए और दूसरा रन तीसरे के लिए, तीसरा भी यहां से। ओ ये देखिए निशाना बनाना चाहते थे मच्छिंदर सर। देखिए शुरुआत से जंग छिड़ चुका है, एक एक रनों के लिए कितना संघर्ष होता है, इसलिए तो कहा जाता है कोई तुम्हें खाना खिलाने नहीं आएगा, खुद से यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा। बाबू ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार शफल हुए थे, बल्लेबाज भी एक बार बल्ले का फेस जरूर खोला था, गलतियां हुई वहां पर और ये देखिए कैप्टन का सिंबल भी देख रहा है पर, क्या लाजवाब टेलीकास्ट चल रहा है पर। इसलिए कहा था बाबू कि इस प्रतियोगिता को जो ग्लैमर दिया है वो इसमें अहम रोल निभाते हुए पर tenniscricket.in गौरव सर का भी काफी बड़ा योगदान रहा है बाबू। चलिए बहुत बढ़िया, नहीं सही बात बताई निश्चित रूप इस छवि को देखिए, इस दृश्य को, और शाम के बाद देखिए जो ड्रोन कैमरा के माध्यम से देखा जाता है अद्भुत नजारा। तो देखते हैं अब ये नजारा क्या खूबसूरत में बनता है। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गए हैं 23 रन। मच्छिंद्र सर बात करेंगे कि अच्छा साझेदारी बन रहा है, इस साझेदारी को तोड़ने के लिए लगातार देखिए भावेश अपने गेंदबाजी से बातचीत कर रहे हैं, लेकिन अब देखते हैं चाल विशाल के लिए क्या बिछाया गया है। एक देखिए डीप लॉन्ग अप तैनात किया गया है, शॉर्ट मिड ऑफ रखा गया है और काउ कॉर्नर को थोड़ा सा देखिए से सीधा रखा गया है। पटकी हुई गेंद देखिए, क्या कमाल की टाइमिंग देखिए, कवर ड्राइव है, व्हाट अ शॉट, नो फील्डर नो चांस, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन फॉर रन। बहुत ही शानदार ओवर का हुआ समापन, अंपायर का ऐलान होता हुआ। यस तीसरे अंपायर की मांग की गई, यानी कि रिट यस ओवर स्टेपिंग के लिए। जी हाँ ये भी चेक किया जाएगा। बाबू इस ओवर में रन मिले अब तक 9 और ये गेंद जाती हुई सीमा पार 4 रन की 4 रन और बढ़ गए और टीम का स्कोर 27 और अंपायर ने कहा कि तीसरे अंपायर को यहाँ पर उनकी निगाह से देखा जाएगा। बहुत ही शानदार मंजर आप देख पा रहे हैं, स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2024 का शानदार सफर। दोस्तों आज हम 5वें डे नाइट फॉर्मेट में हम आपका स्वागत करना चाहेंगे और सबसे बड़ा मुकाबला हम देख पा रहे हैं, 14 स्टैंड पूरे पैक यहाँ पर, 7,000 दर्शक हमारे यूट्यूब के साथ जुड़ चुके हैं, सभी का स्वागत करना चाहेंगे। प्रतियोगिता की आन बान शान हमारे मयूर दादा प्रतीक दादा भी इस मैच का लुत्फ उठा रहे, स्वागत है। बाबू क्या माहौल बन चुका है यहाँ पर, दोपहर का ही गर्माभर माहौल, बदन को छूती हुई ठंड हवा, दर्शकों से कचाकच बराबर स्टेडियम और क्या माहौल बन चुका है। ऐसा लग रहा है कि इस मैदान के ऊपर हम फिर एक बार स्टेडियम में कमेंट करने का हमें एहसास हो रहा है। फेयर डिलीवरी यहाँ पर मिलेंगे 4 रन, टीम का स्कोर ओवर का समापन 27, 1 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर के समाप्ति के तत्पश्चात। मैक्स सर क्राउड को देखकर आपको क्या लग रहा है? निश्चित रूप से पर खचा खच देखिए क्राउड भरा हुआ है, टीम का स्कोर देखिए यहाँ से 27 रन बने हैं। मचिंदर सर अगर इस मैच के लिए टिकट दिया जाता दर्शकों को, क्या लगता है? मुझे लगता है दर्शक शायद टिकट लेकर भी ये मैच को देखने आते हैं। हो सकता था ब्लैक से भी टिकट लेते थे मैं कहूंगा, क्योंकि जिस प्रकार से क्राउड मैदान पर है। और बाबू एक बात जरूर फरमाना चाहेंगे आयोजकर्ताओं के ओर से, बहुत से दर्शक हमसे यूट्यूब से जुड़ चुके हैं। ऐलान किया जा रहा है कि अगले साल इस प्रतियोगिता में पूरा ड्रेस कोड दिया जाएगा, इस साल ड्रेस कोड भी दिया जाएगा और अभी से एंट्री शुरू हो चुकी है इस प्रतियोगिता की। निश्चित रूप से मैक्स सर कल भी चर्चा मैंने जिक्र किया रास्ते में, लेकिन ये मैच के बारे में चर्चा 2 ओवर का देखिए खेल समाप्त हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 27 रन। देखते हैं ये साझेदारी कितना घातक साबित होते हैं। बतौर लेफ्ट हैंड बैटर देखिए बात करेंगे कमलेश की बात करेंगे ना, निश्चित रूप से मच्छिंदर सर ये हमेशा जिस तरह से युवराज सिंह मिडिल ऑर्डर में आकर बल्लेबाजी करते थे और हमेशा जिससे ऑस्ट्रेलिया टीम के लिए बात करेंगे माइक हॉसी बल्लेबाजी करते थे, अब देखिए अपने टीम के लिए
और ये चलिए हवा में है, लेकिन फील्डर देखिए बहुत दूर, देखिए यहाँ पर कितनी माइंडसेट गेम खेला जा रहा है। इसलिए तो कहा जाता है अगर बंदूक से ज्यादा कोई टीम घातक है वो है चेंज द गेम ओनली टीम। कप्तानी पारी अच्छी खेली यहाँ पर कमलेश ने। ऋतु के आउट होने के बाद दबाव आया था, उसके बाद बल्लेबाजी के लिए आए, उन्होंने बल्लेबाज का साथ भी दिया। दोनों के बीच में अब तक 16 रन की भागीदारी यानी कि साझेदारी बन चुकी है। अच्छी क्रिकेट मैदान के पर खेली जा रही है। चलिए पवन, और ये चलिए बाउंसर गेंद से यहाँ से हमला करना चाहते थे, लेकिन यहाँ से देखिए अतिरिक्त बाउंसर और उसके साथ देखिए वाइड देते हुए यहाँ से अंपायर। कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर है, और गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर है। और ये तोहफा लगातार आपको देखने को मिलेगा। दो बड़े टीम देखिए आमने सामने। कमलेश को देखिए यहां से कहीं ना कहीं छोटी गेंद से परेशान करना चाहते हैं, और कप्तानी की तारीफ करना चाहेंगे मैक्स सर। देखिए यहां पर स्क्वायर लेग देखिए बाउंड्री लाइन पर लगा गया है। काश कमलेश यहां पर हुक करना चाहेंगे और वो जाल बिछा गया है। उसके साथ साथ आप देख सकते हैं मिडविकेट भी रखा गया है, काउ कॉर्नर भी रखा गया है। कहीं ना कहीं पर एक रणनीति के साथ गेंदबाजी होता हुआ। कहते ना किसे हराने के लिए हमेशा कोशिश नहीं, हमेशा एक साजिश की भी बड़ी जरूरत होती है। पवन के ने गेंदबाजी में बिल्कुल तैयार। अरे चलिए हुक क्या यहाँ पर क्या लीडिंग एज लिया है, देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है। कमलेश तो यहां से वाइड की मांग कर रहे हैं, बहुत बढ़िया। देखते हैं यहां से उछाल क्या नजरें चुकी, ये देखिए भाई बल्ले से आता हुआ 4 रन है। क्या हमारी नजरें सही थी या अंपायर की नजरें सही थी, बैटर कुछ और बताते हुए। वीर वीर नारा सायो तारा लागते कम भेटलाई र, वीर वीर नारा सायो तारा लागते कम भेटलाई र। असं डॅशिंग रो बाबाचा मयूर दादा मनाला भावला। टीम का स्कोर यहाँ पर 4 से आगे बढ़ता है। 30 रन। बाबू माहौल काफी बन चुका है। दर्शकों ने कहा बीच मैदान पर बड़े गौर से इस मुकाबले को देखा जा रहा है। हर एक गेंद को बड़े गौर से देखा जा रहा है और दर्शक यहाँ पर काफी सोच में डूबे कि ये मुकाबला कौन सी टीम जीतेगी। मुकाबला जीतना हारना बड़ी बात नहीं है, मुकाबला किस मुकाम पर जाएगा ये बड़ी बात मायने रखेगी मैदान पर। और बिल्कुल मैक्स सर कमलेश का रिएक्शन से दिख रहा था शायद सेकंड बाउंसर का ये उम्मीद रख रहे थे शायद। और ये चलिए भाई अब देखिए यहां से वाइड करार, देखिए यहां से 1 बाउंस। देखिए जब तक 1 बाउंस नहीं आता है तब तक देखिए दूसरा बाउंस पर नो नहीं होता है। पवन की ने पूरी जान लगा रहे, पूरी शिद्दत के साथ गेंदबाज गए, पूरी कायनात लगा रही गेंदबाजी में। अरे चलिए फिर से एक बार हुक करना चाहते थे यहां से, इस बार देखिए लाइन से भटके, दिशा से भटके, और एक रन आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 36 रन। मचिंदर सर कहते ना मुट्ठी भर शक्कर समर दंड में डाल देने से उसमें नमक कम नहीं हो जाता है। भले ही आपने ऋतिक का सफलता हासिल किया है, लेकिन अब यह साझेदारी बता रहा है कि एक बड़ी टोटल की तरफ पहुंच रहे हैं। 20 रनों की साझेदारी यहाँ पर, बहुत अच्छी साझेदारी। कप्तानी पारी खेलते हुए कमलेश मैदान पर। अरे चलिए इसके बाद देखिए यहां से स्लोअर गेंद जाल बिछाने की कोशिश हो रही है। हर गेंद में देखिए यहाँ पर जंग छेड़ने की कोशिश हो रही है। कभी कभी कहते हैं ना ज्यादा कोशिश भी खुद के लिए मुश्किल बना देती है। बाबू ये मुकाबला पूरी जोश और होश के साथ खेला जा रहा है। जानते हैं बड़ा मुकाबला है, सितारे एक से बढ़कर एक है, शतरंज के मान के मैदान पर खेल रहे हैं। और जिस माहौल से मुकाबला देखा जा रहा है और जिस माहौल में मुकाबला खेला जा रहा है, काफी उम्मीद है इस मुकाबले में। जिस तरह से कल का मुकाबला हम कभी ना भूल पाएंगे, आरसीसी पेड़ और भादबड़ का मुकाबला, क्या मुकाबला हुआ, उसी कगार पर यह मुकाबला चलेगा, इसमें कतई दोहरा नहीं है बाबू। नहीं, निश्चित रूप से मैक्स सर कहते ना ऊंचाई पर वही पहुंचते हैं जिन्हें पहले जमीन पर भागना पड़ता है। तो देखते हैं यहाँ पर दोनों बैटर देखिए अभी तक जमीन पर विकेट पर बड़ा तेजी से भागकर रन चुराए हैं, लेकिन अभी आने वाले गेंद के पर क्या ऊंचा उड़ान भर पाएंगे। कहते ना ऊंचा उड़ान के लिए पहले जमीन में भागना पड़ता है, लेकिन ना ये तो हवाई जहाज को देख लीजिए, ओ जड़ में रखते हुए यहाँ पर विशाल पाटिल देखिए भाई बड़े होनहार खिलाड़ी यहाँ पर। और ये साझेदारी बहुत घातक, आंखों में देखिए दूसरा रन कंप्लीट करते हुए मचिंदर सर क्या कहना चाहोगे यहाँ पर ये रनिंग बिटवीन के लिए जैसे कहते हैं ना इसकी करोगे तो छुप छुप कर मिलना पड़ेगा, अगर एक अच्छी टोटल तक पहुंचना है तो फिर भाग भाग कर रन चुराना पड़ेगा। ये देखिए भावेश पवार गेंद पर आए थे, जैसी गेंद पर आए उन्होंने झुके ग्रिप बनाए, थ्रो किया विकेट कीपर एंड पर, लेकिन बेल्स नहीं गिरे। यहाँ पर हिट हुई और ये देखिए फिर एक बार साइड एंगल से हिट तो हुई थी गेंद विकेटों को, लेकिन यहाँ पर बेल्स नहीं गिरी थी। गेंद सीमा पार, एक और शानदार छक्का। इथे मात्र शुभ आगमन झालंय स्पर्धेच्या वतीनं हार्दिक
हार्दिक मनपूर्वक स्वागत। ऑडियो कमेंट्री बॉक्स। बाबू गाना सुना हमने, हर घर राम, कोई बात नहीं, पर हमने कहा कि 22 जनवरी हमारे लिए बहुत बड़ा दिन था। हर घर राम, हर शहर राम और हर हमारे भारत के कोने कोने में राम हम देख पा रहे हैं। लेकिन आज हम इस प्रतियोगिता की चर्चा कर रहे हैं तो हर नगर, हर शहर, हर चौराहे, हर नगर पे और हर शहर भारत के कोने कोने में सिर्फ एक ही नारा लगता है यहाँ पर, यानी कि जो हमारी प्रतियोगिता खेली जा रही है स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2024 का नारा लग रहा है। यानी कि जिस मुकाम पर प्रतियोगिता खेली जा रही है काफी शानदार मंजर रहा है। जय श्री राम। और यहाँ पर हम फिर एक बार नारा लगाएंगे, चलेंगे मैदान के ऊपर। बाबू 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर है 45 रन बन चुके हैं। जितनी उम्मीद की थी उतने रन बना चुके हैं वडोदरा टीम। यहाँ पर बीच मैदान पर टॉस आने के बाद पहले बल्लेबाज करती हुई। नहीं बिल्कुल मैक्स सर, देखिए साझेदारी बहुत घातक साबित हो रही है, जिससे कहते ना जय और बिरू की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी। अभी तक देखिए कमर तोड़ बल्लेबाजी हुई है, लेकिन शेर का शिकार करने के लिए कौन सा लोमड़िया का जाल बिछाया गया है। भावेश पवार का फिर से यहाँ पर इस्तेमाल। पहले ओवर में बाबू 14 रन, दूसरे ओवर में 13, पिछला ओवर काफी महंगा रहा 18 रन, क्योंकि उस ओवर में वाइड गेंदें ज्यादा फेंकी गई मैदान पर। बहुत बढ़िया मुकाबला देखने को मिलेगा निश्चित रूप से। अरे चलिए पहला गेंद और अंपायर के देखिए यहां से उंगली उठता हुआ, यहां से कमलेश का यही तो बात चिड़ी। देखिए भावेश का देखिए सेकेंड ओवर में इस्तेमाल है। और मचिंदर सर क्या गति था, क्या उछाल था, चारों खाना चित। से पवन केनी के यहाँ पर शानदार गेंदबाजी देखिए। अक्षर रिप्ले किस प्रकार रहा, ऊंचाई ज्यादा थी और भावेश की गेंद थी, वो माफ कीजिए ऊंचाई ज्यादा थी, थोड़ी सी परेशान किया यहाँ पर बल्लेबाज कमलेश को कप्तान के तौर पर। और यहाँ पर अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई एक और विकेट का नुकसान। कप्तानी पारी के लिए यहाँ पर 17 की धुआंधार पार के लिए ऋतिक आउटर के बाद रनों को यहाँ पर बढ़ावा देना और विकेट पर टिके रहना बहुत अहम बात थी। और कमलेश ने अपनी भूमिका बिल्कुल सही किरदार निभाते हुए और 17 रनों की शानदार पार के लिए कप्तानी पार यहाँ पर रही। भवेश पवार देखिए बात करेंगे, मचिंद्र सर फिर से एक बार साझेदारी को तोड़ने में पर कामयाब दिखाते हुए। इसलिए तो कहा जाता है जो खिलाड़ी खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है पर, लेकिन एक बड़ा साझेदारी बन रहा था, ये साझेदारी घातक हो सकता है। लेकिन ये जो बैटर अब मैदान पर उतरा है ना, इनके नाम देके 3 साल पहले मैंने जोड़ा था, मिस्टर हार्दिक पांड्या हमेशा नीचे आते हैं, एक गेम चेंजर इनिंग खेल कर जाते हैं। क्या आज निभा पाएंगे वो इनिंग्स से? हल्के हाथों से खेलते हुए यहाँ पर अच्छा सोच यहाँ पर भावेश पवार देखिए घातक साबित हो रहे हैं। शायद उनके गेंदबाज में देखिए और विकेट नहीं खोना चाहते हैं पर। सिंगल के साथ टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया पर 46 रन। मचिंदर सर क्या कहना चाहोगे, जिस तरह के अंतिम 12 गेंद में अंदाजा लगाया जा रहा था कि ये जोड़ी घातक हो गए, लेकिन भावेश ने जैसे सफलता हाथ दिलाया, अब देखिए मुकाबले में कमबैक करते हुए। बाबू रन बन चुके 40 बन चुके, लेकिन बाबू एक बात को हम नजरअंदाज नहीं कर सकते, अब तक गेंदें फेंकी जाके 19, लेकिन 19 गेंद के ऊपर एक भी शॉट ऐसा नहीं खेला गया जो कि इसके ऊपर कंट्रोल नहीं है। शानदार बल्लेबाजी। अरे ये चलिए भाई विशाल पाटिल देखिए संघर्ष नहीं छोड़ रहे भाई। कहते हैं ना जमाना डालडा घी का है भाई, असली नहीं तो कभी कभी नकली भी खूब चलता है। विशाल इस तरह के बल्लेबाजी नहीं करते हैं, लेकिन वार पे क्या पलटवार रहा, भावेश को कर दिया चौकी। 50 रन पूरे होते हुए वेलकम 50 मैदान के अंदर, फास्टेस्ट बना मैदान के ऊपर और कुल मिलाकर यानी कि 3 ओवर 3 गेंदों का खेल समाप्त हुआ। 50 रन बन चुके बाबू, 9 गेंदों का खेल अभी भी शेष है मैदान पर। क्या बढ़िया। ओ उसके बाद देखिए सेंसिबल क्रिकेट लाजवाब विशाल पाटिल देखिए आंखों में पहला रन और देखते डायरेक्ट हिट। बाल बचे या नजदीकी मामला देखते हैं यहां से, लेकिन क्या रन चुराए भाई यहाँ पर हम। मचिंदर सर जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम है। ये तो कहेंगे आंखों से सुरमा नहीं भाई, ये तो सीधा आंखें ही चुरा रहे हैं। हर कदम यहां पर संभल कर रखा जा रहा है, बल्कि ये पहले दौर का मुकाबले बल्कि फाइनल का मुकाबला खेला जा रहा है। इस अंदाज में खेल जा रहे मैदान के ऊपर, हर कदम फूक कर रखा जा रहा है, हर खतरे को महसूस किया जा रहा है और हर कदम संभल कर रखा जा रहा है मैदान पर। मचिंदर सर निश्चित रूप से जो मंजिल को पाने का चाहत रखता है वो समंदर के पत्थर से अपना रास्ता बना सकता है। ओहो कितने फिटनेस देखिए भाई, अगर डायरेक्ट हिट हो जाता तो फिर टाटा बाय बाय। यस बिल्कुल बाबू सही कहा आपने, भावेश की यही तो पहचान है कि एक्शन रिप्ले किस प्रकार टेस्ट के डॉटिंग के माध्यम से फ्रॉम फ्रंट एंगल से हम देखना चाहेंगे।
गेंद बैटन पैड में थी, सम्मान दिया था और जैसे हिट किया गेंद को एक ही एक्शन में, लेकिन गेंद हिट नहीं हुआ पर इफ द बॉल हिट टू स्टंप द बैट्समैन वुड हैव गॉन बाय बाय टाटा, बट दिस वेरी लकी, भाग्यशाली रहे मैदान पर। हल्के हाथों से किनारा लिया यहाँ पर, देखिए एकदम से देखिए थर्ड मैन खुला यहाँ पर। इस बार देखिए मचिंदर सर बात करेंगे, ताकत नहीं थी, इस बार था नजाकत है। बाबू लेट कट खेलना इतना आसान नहीं है बल्लेबाज के लिए, लेकिन खेल दिया लेट कट। ये देखिए किस प्रकार गेंद को आने दिया, उसके बाद बल्ले का फेस खोला, वेट एंड वॉच करे सही अंबर का पर और लाजवाब लेट कट खेला। देखिए एक्शन रिप्ले में हम देखना पसंद करेंगे। ये देखिए लेट कट खेला हुआ शॉट था, सही मायने पर खेला हुआ शॉट था और इस शॉट से क्रिकेट की खूबसूरती और निखर कर सामने आ पाती है। टीम का स्कोर है 57 रन, 4 ओवर का खेल समाप्त हुआ। बाबू क्या 70-75 की अटकल लगाई जा सकती है मैदान पर? नहीं, बिल्कुल इसी तरह से देखिए अगर पहुंचे तो पहुंच सकते हैं यहाँ पर, क्योंकि शुभम के बारे में मैंने जिक्र किया और आपने सही बताया। यहाँ पर बल्ले का देखिए बाहर ही किनारा, थोड़ा लेट खेले बल्ले को, कहती ना सरसों मांगोगे तो तेल देंगे, विकेट मांगोगे तो लेट कर देंगे। क्या साजिश यहाँ पर बनाया, स्कोर को देखिए अच्छा स्थिति कहा जाएगा, लेकिन अंतिम 6 गेंद है, कहती ना जना चाहे आशिक का जरा आहिस्ता उठाना और बचा हुआ 6 गेंद के ऊपर अपना 10 कदम दिखाना। क्या दिखाएंगे गेंदबाज 10 कदम या दिखाएंगे बैटर? 26 रन दिया पर भावेश पवार ने 2 ओवर में। पहला ओवर किया P1 का 14, उसके बाद गेंदबाज की सूरज केनी ने 13 रन आए दूसरे ओवर से P2 से, और यहाँ पर पवन केनी ने तीसरा ओवर किया 18 रन दिए और भावेश का चौथा ओवर रखा उसमें 12 रन दिए। आमतौर पर बाबू हम देख पाते जो P1 में पहला ओवर फेंकता है वो अक्सर तीसरा ओवर फेंकता है, लेकिन यहाँ पर ऐसा नहीं रहा। तीनों गेंदबाज को विकल्प कप्तान के सामने था, 3 गेंदबाज को इस्तेमाल किया, उसके बाद भावेश का इस्तेमाल किया और भावेश ने इस बार अच्छा कमबैक किया और उन्हें रन दिया पर 4। इस ओवर से कुल मिलाकर 12 और टीम का स्कोर है 57, 2 विकेटों के नुकसान के पर। मजा आएगा बाबू, दोपहर का 17, कड़ी आग लगेगी इस मैदान के पर, इसमें दोहरा नहीं है। बहुत बहुत बढ़िया मुकाबला। देखिए खेल क्रिकेट का हो या खेल जिंदगी का हो, अपना इक्का तभी दिखाना मचिंदर सर जब सामने वाला टक्कर का हो, और ये टक्कर भरा मुकाबला। देखिए भिवंडी से एक देखिए ताकतवर टीम और डोंबिवली विभाग से देखिए बात करेंगे। क्या बढ़िया मुकाबला, कांटे का टक्कर आपने सही फरमाया। पर पहला इनिंग से पहली गेंद से टॉस के साथ, टॉस से पहले चर्चा हो रहा था इस मुकाबला का, अब देखते हैं चर्चा का विषय कहां लेकर पहुंचता है। विशाल 24 पर खेल रहे, लंबी पारी के लिए 8 गेंदों का इस्तेमाल का 300 का बैटिंग स्ट्राइक मेंटेन किया। लाजवाब पारी के लिए मैदान के ऊपर पूरा किरदार निभाते हुए, जिम्मेदारी के साथ खेलते हुए। और ये चलिए भाई समय पर वाह बड़ा हिट देखिए दिखाते हुए तुन्ना तुन्ना, अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार, गेंद गया पर महेंद्र स्टैंड 6 रन। सेगर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला। थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच अजून एक चांगला सामना. एका बाजूला नवी मुंबई विभागातून मॅग्निफिशंट बोनकडे आणि त्यांच्या अगेन्स्ट भिवंडी तालुक्यातून टेंबिवली, दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करतोय. और टू कमेंट्री बॉक्स. बाबू क्या शॉट था विशाल का, इससे पहले 30 रन बनाया विशाल ने अपने बल्लेबाजी में। लाजवाब शॉट था, सामने रखा था गेंद को और क्या एग्जीक्यूशन था, पर देखने लायक था, दिल को सुकून देने वाला ये शॉट था इससे पहले। नहीं, विशाल की बात करेंगे, इन्होंने सर में कफन बांध लिया देखिए से, और एक देखिए बड़ा हिट है, हवाई फायर। अब तो गेंदबाज कहेंगे भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से। 9,800 दर्शक इस मुकाबले का लुत्फ उठा रहे। आज कहेंगे इस मुकाबले के बारे में कि ये बड़ा मुकाबला है, फाइनल से पहले फाइनल खेला जा रहा है। 69 रन टीम का स्कोर, रन बन चुके हैं मैदान पर काफी बरस है। 69 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। इस बीच गेंद और एक देखिए बड़ा हिट है, एलिवेशन क्या मिल पाया, फील्डर है, बन गए दर्शक। वाह रे वाह, क्या कमाल की बल्लेबाजी। कहते ना उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो वो बल्लेबाजी जो सूर्या कुमार यादव में झलकती है। क्या गेम चेंजर इनिंग मचिंदर सर। यस, विशाल के लिए जोरदार डाले दोस्तों। क्या लाजवाब पारी मैदान के ऊपर, 12 गेंदों में 42 की धुआंधार पारी, कड़ी धूप में यहाँ पर अपना बल्ला गर्म करते हुए, और क्या शॉट मारे, पहले सही अंबर का, उसके बाद तेवर दिखाए, और क्या जलवा उनका मैदान के ऊपर। देखिए
याच दरम्यान मॅग्निफिशन बोनकोडे टीमचं आगमन झालंय. ओमकारजी नाईक साहेब यांचंही ते मंचावरती आगमन झालंय. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. 42 रन 50 बनाने में 8 की दूरी और 2 गेंदें अभी भी शेष है. 21 प्रतियोगिता में आज के दिन में 50 रन हम देखने जा रहे हैं. लाजवाब पारी विशाल के यहाँ पर. कितने बरसे मैदान के ऊपर खूंखार शिकारी, रनों की प्यास नहीं बुझ पा रहे और रनों की रन मशीन मैदान के ऊपर चलती भी लाजवाब बल्लेबाजी. टीम का स्कोर 75, 2 विकेटों के नुकसान के ऊपर 2 गेंदें शेष, 8 रन दूरी 50 के लिए. और विशाल का देखिए यहां से विशाल इनिंग मचिंदर सर सांप के फन में बिच्छू के टग में जहर होती है, लेकिन विशाल के बल्लेबाज में अभी तक कैर थी, लेकिन अब वे देखिए बैटर का शिकार करते हुए भलाई महंगे साबित हुए, लेकिन विशाल ने यहां पर साबित कर दिया कि मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं. बहुत ही शानदार बल्लेबाजी, बहुत ही शानदार बल्लेबाजी. विशाल का ये विकेट काफी अहम माना जाएगा. 8 रन दूर थे 42 की धुआंधार पारी के लिए. एक्शन रिप्ले किस प्रकार रहा. क्रॉस बैटर्स तो खेलना चाहते थे, लेकिन टॉप एज लगा और आसान सा कैच बन गया. 13 गेंदों में 42 रन की पारी. एक बार जोरदार तालियों के साथ स्वागत करके विशाल के यहाँ पर लाजवाब पारी और मैदान के कोने कोने में रन बरसे और लाजवाब पारी खेलकर अपना किरदार निभाया. जो कप्तान ने जिम्मेदारी दी थी उसे भली बात ही निभाया और क्या उनका नोक रहा. फंटास्टिक नोक बाय विशाल. इज वॉकिंग बैक नाउ. लाजवाब लाजवाब सलूट है मचिंदर सर. विशाल ने दिखा दिया अपना बल्लेबाजी में कि सांप के फन में और बिच्छू के डग में जहर होती है और उनके बल्लेबाजी में कहर. सेकेंड इनिंग में फिर से कहर दिखने को मिलेगा, लेकिन उससे पहले देखते हैं कैसा फिनिश होता है. और ये चलिए भाई आते आते बड़ा हिट देखिए यहां से. AK-47 मयूर ग्रुपच्या वतीनं खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं, खेळाडू खेळती जोशानं. प्रेक्षक सारे खेळ बघाया येती मैदानानं, प्रेक्षक सारे खेळ बघाया येती मैदानानं. रंड बदलायचं शक आपला ऐकायला येवनं, रंड बदलायचं शक आपला ऐकायला येवनं. थैंक यू विशाल. वेलकम. 42 धावांची तुफानी फारी. वा व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय विशाल. एकदा जोरदार त्याने स्वागत करू विशालचं. विशाल कसं वाटलं कर ज्या पद्धतीने सुरुवातीपासून टॉस झाला तेव्हा प्लॅनिंग सुरू होती, डगआउटमध्ये प्लॅनिंग सुरू होती, शांत डोकं होतं आणि ज्या पद्धतीने समोरचा संघ मोठा आहे असं वाटलं आम्हाला की हा सामना पहिला नव्हे तर फायनलचा. कसं एन्जॉय केलंस 42 धावा कुठल्याच मैदानावरती? खूप चांगलं वाटलं, कारण का सर्व टीमने एक एफर्ट्स घेतलेला होता की ही मॅच मोठी आहे, त्याच्यामुळे चांगले खेळायचे आहे. आम्ही सर्व जिम्मेदारीने खेळलो. सर्वांनी आज त्याचा 100% देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे ही स्कोर झालेला आहे. विशाल, ऋतिकनं पहिल्या चेंडूत चौकार मला तो भावेश पवारला आत्मविश्वास वाढला तिथनं? हो नक्कीच, कारण का भावेशसारख्या बॉलरला आम्हाला ज्यावेळेला 14 रन आल्या त्यावेळेला आम्ही ठरवलेलं की आपण 10-12च्या रन रेटने चालूया. ज्या वेळेला एखादा कमजोर गोलंदाज भेटेल त्यावर आपण अटॅक करण्याचं आम्ही ठरवलं होतं. वन क्वीन क्वेश्चन. या स्पर्धेमध्ये फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. जवळजवळ पहिला चेंडू फेकला, 7 प्रेक्षक जॉईन झाले आणि 14 स्टंट पूर्ण पॅक आपण पाहतोय. वाटते 8 धाबा कमी होत्या, 2 चेंडू बाकी होते. 50 धाबा झाले असते तर अजून मजा आली असती मैदानावरती. 50 धावाला जास्त महत्त्व नाही, परंतु माझ्या टीमसाठी जे मला जास्तीत जास्त करण्याचा माझा प्रयत्न होता की 50 माझ्यासाठी नाही, परंतु एखादा चांगला हिट लागला असता तर अजून धावसंख्या वाढली असती, परंतु तो जयेशने मारला त्याच्यामुळे जास्त आनंद झाला. ऑल दी बेस्ट विशाल, ऑल दी बेस्ट. व्हाट अ फंटास्टिक बॅटिंग अँड फंटास्टिक नो बाय विशाल. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. याच दरम्यान मोहिलीचे किरणजी पाटील यांचं शुभ आगमन झाले. त्यांना विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला सामना तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये 2 ताकदवर टीम साई 11 गोरसाई बी, मयूरजी आरिब्रे जे फन्सी वाड्याचे त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. तर दुसऱ्या बाजूला सोहम 11 हा संघ तुम्ही पाहताय चेंज द गेम मडवली संघ. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. खरं तर टीव्ही स्क्रीनवरती ओमकारजी नाईक साहेब यांना दाखवलं जात आहे. त्यांच्या साथीला तुम्ही पाहू शकता आमचे ज्युनियर मयूरजी पिसेकर, कुरालजी कोंचे, गणेशदादा तरे यांना तुम्ही पाहू शकता. यस ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. ओमकार नाइक को हम देख सकते हैं स्क्रीन के ऊपर. स्वागत है ओमकार. वेलकम टू बदलापुर, यानी कि जो मुंबई प्रीमियर लीग बहुत बड़ी प्रतियोगिता हो उसमें अहम किरदार निभाते हैं. स्वागत है आपका भी. जीत के लिए 82 लक्ष्य कहीं भी मत जाना दोस्तों. जुड़े ना हमारे साथ. विशाल से हमने बातचीत की, उन्होंने कहा कि 50 रन हमारे मायने नहीं रखती, टीम का परफॉर्मेंस काफ़ी मायने रखता है और जीत के लिए 82 रन का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. आइए उम्मीद जुड़ जाइए हमसे. स्वागत है आपका. चॉकलेट बॉय हमसे जुड़ जाएंगे. 42 का लक्ष्य मैदान के ऊपर.
तो रुक करेंगे मैदान के ऊपर। ये देखिए ओमी स्क्रीन के ऊपर अनिकेत उनको समझाते हुए, हमारे तरे भी है, गणेश तरे भी स्क्रीन के ऊपर उनको भी दिखाया जा रहा है। हालांकि जिस प्रकार से प्रतियोगिता को पूरे दुनिया के कोने कोने से शुभकामना आ रही है इस प्रतियोगिता के लिए, ये हमारे लिए गर्व की बात है, क्योंकि जिस प्रकार ये पर्व छठा खेला जा रहा है, सभी के यहाँ पर होश उड़ाने वाली प्रतियोगिता खेली जा रही है और दुनिया के कोने कोने से हमें शुभकामनाएं आ रही है। स्वागत है, उम्मीद जुट जाए हमसे और जीत के लिए 82 का लक्ष्य, बड़ा लक्ष्य, यानी कि ये मुकाबला काफी संगीन होगा। जिस प्रकार से माहौल रंगीन है और मुकाबला संगीन होगा और ड्रोन भी हमारे साथ जुड़ जाएगा, यानी कि 8वां कैमरा ये बर्ड आई के बीच से भी हम मुकाबले को देख पाएंगे। उम्मीद स्वागत है आपका 82 का लक्ष्य, क्या कहोगे, बड़ा मुकाबला। ज्या अनुषंगानं बॅटिंग केली मैदानावरती विशाल पाटीलनं, एक लीडर कसा असावा आज त्याचं एक ज्वलंत उदाहरण होतं। विशाल पाटीलची बॅटिंग 48 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या, अर्धशतकाची चाहूल कुठेतरी जरूर लागली डगआउटला, बट एक आनंद मिळाला बॅटिंग करताना वडवलीच्या पाठीराख्यांना। सोम 11 वडवली ब इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांना फाईट करते मैदानावरती टीम साई 11 गोरसई ब। ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना एक तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे। या पाहूयात 5 षटकांची मॅच आहे, कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठं लक्ष कोणाच्या अगेन्स्ट आलंय तर स्पर्धेतील वन ऑफ द बेस्ट बॉलिंग युनिट बजरंग गोरसई ब च्या विरुद्ध आलाय। त्यामुळे 82 बनवणं इतकं सोपं नाही आहे, बट गोरसई आहे पलटवार करणं ही टीम देखील जाणतं, त्यामुळे मजा आल मॅचला। बॅटिंग ट्रॅक वरती पवन केने ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून एक क्षणचित्र सध्या तुम्हाला पाहायला मिळतात आणि पवनच्या सोबतीनं सलामीला आला डावखोऱ्या हाताचा सूरज केने स्ट्रायकर इनला आणि संदेश केने आला। पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन अगदी फॉलो केलं होतं, अंपायरचा इशारा, रिटर्न क्रीजच्या बाहेर व्हाईट बॉल। एक्स्ट्रा रन डाव सुरू होतोय, मंजिल मिलाना मिला तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे वो तो गलत बात है। दोन्ही टीमला शर्यतीचे प्रयत्न करावे लागतील, कारण जेव्हा जेव्हा या टीम्स एकमेकांसमोर येतात, एक भिवंडी विभागातील टेनिस बॉल क्रिकेट जगतातील नामवंत संघ गोरसई ब आणि दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली विभागातील चेंज द गेम वडवली ब। मजा येईल दोन्ही टीमचा बॅटल। ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून बॉलरला तुम्ही पाहता त्या ठिकाणी स्वतःचा फॉलो थ्रो, त्याचा रनवे आणि हे सगळं चित्र तुम्हाला मैदानावरती दाखवतीये ऑन स्क्रीन गौरव सावंत आणि त्यांची टीम कट्टाली कास्ट। कौतुक व्हायला हवं, ज्यावेळी तुम्ही चांगलं काम करता आवर्जून तुमचं कौतुक केलंच जातं आणि या मैदानावरती सध्या कौतुक केलं जाईल विशाल पाटीलच्या बॅटिंगचं। तदनंतर मैदानावरती शो ऑन होईल का सूरज केनेच्या नावाचा, संदेश केनेच्या नावाचा, की डॉमिनेट करेल, मोठं टार्गेट मिळाल्यानंतर सोहम 11 वडवली ब साई 11 गोरसईला। हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलाय, रायव्हलरी इज बॅक आणि संघर्षाचा चौकार पहिला येतोय सूरज केनेच्या बॅटमधून। सामना फाईट होईल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून प्रथमच प्रत्येक चेंडू इथे या षटकातील का होईना मात्र कॅरी केला जातोय। खूप चांगला फटका सजवलाय आणि ग्लोरियस स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला, चांगला क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना। टार्गेट मोठं जरी असताना तरी खूप चांगलं वक्तव्य केलं ओमकार, की ज्या पद्धतीने टार्गेट जरी मोठा असेल तरी संघ देखील मोठा आहे आणि सामना देखील मोठा आहे आणि स्पर्धा देखील मोठ्या आहेत आणि प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत मैदानावरती। आज प्रेक्षकांच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडणार आहेत, कारण आज ग्रामीणमधील सगळ्या टॉपस्ट टीम आपल्याला पाहायला मिळतात। किरण पाटील जे मोहिलीचे आहेत, आपण थोडं कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन संपर्क साधायचा। व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन अगदी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मागच्या 2 बॉलमध्ये 6 रन्स आले, टार्गेट 82च आहे। एक काटाकीर लढत प्रेक्षकांना अपेक्षित आहे। या पाहूयात गोरसई तितका संघर्ष करणार का वडवली ब च्या विरुद्ध। लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, इंटरनॅशनल लेवल तालिका सध्या पाहायला मिळतं, इंटरनॅशनल लेवल ग्राउंड आहे, कारण स्पर्धा आज रंगती आहे। मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं टेनिस बॉल क्रिकेट जगताचं लक्ष बदलापुराकडे खेचून घेऊन या स्पर्धेची भुरळ आणि या स्पर्धेच्या प्रेमात पडणारा आयोजन स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल इथनं तुम्ही पाहताय। मानाची सन्मानाची स्पर्धा 6व्या पर्वामध्ये वेगवान तेजतर्रार बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली, येऊ दिलं बॉलला, थोडे लेट खेळले आणि गली आणि पॉइंटचे फिल्डर धावतात, नाही थांबणाऱ्या बॉल चालला निघून थर्ड मॅनला। रोहित शर्मा स्टँड मध्ये चौकार नंबर 2 सूरज केनेच्या बॅटमधून।
वॉट अ शॉट बॅकफुटला गेला जागामध्ये शॉटसाठी लवकर चेंडू रीड केलाय आणि काय फटका सजवलाय. इंटरनॅशनल लुक जरी दिलं तरी इंटरनॅशनल फटका देखील तुम्हाला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट कारण क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना क्रिकेटचा स्टँडर्ड. यस राहुल, हा सामना जर टीम साई इलेव्हन गोरसई ब संघ विजयी होतोय तर आपले प्रतीकदादा पिसेकर यांचे गुरुवर्य हरिभाऊ शिंदे साहेबांकडून 1000 रुपये काश प्राइज देण्यात येईल. खरं तर त्यांच्या माध्यमातून हे मैदान तुम्ही पाहू शकता. नेहमीच भरपूर मेहनत त्यांची देखील असते. धन्यवाद. बाडन पॅडमध्ये होता, लॉफ्ट करायचं होतं, थोडी मिस्टेक झाली. माहिती आहे सूरजला अगदी बॅटच्या रडारमधला बॉल होता त्यामुळे अगदी पाहत राहिले चेंडूकडे. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलला स्कोर फ्लाय होतोय. टीमची टोटल धावफलकावरती 11 ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आलेली क्षणचित्र सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर हे क्रीडांगण आणि याच क्रीडांगणावरती रंगणारात आज टेनिस बॉल क्रिकेट जगतातील ग्रामीण मधल्या सगळ्या खतरनाक मॅचेस. नेक्स्ट मॅच ओमकारदादा नाईक त्यांचा मॅग्निफिसंट बुनगोडे मैदानावरती इन ॲक्शन असेल. त्यांना फाईट करणारी टीम टेंभवली आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अगदी आज सगळ्या टॉपस्ट टीम या ठिकाणी येत आहेत. ब्युटिफुल व्ह्यू, ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. असं वाटतं की एखाद्या आपण स्पर्धेमध्ये आपण आहोत की एखाद्या आपण इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये बघतोय. किती ब्युटिफुल व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. फायनली ऑफ दिस ओव्हर. ओ ग्रेट डिलिव्हरी, भन्नाट वेग, चेंडूची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, सुपर. दिस इज अ गुड फिनिश. 11 धावा बिनबाद, साबत सुरुवात. थोडासा मागे पडला जे रिक्वायर रन रेट होतं आणि अगदी त्या रिक्वायर रन रेटला आपण पाहताय ना या ठिकाणी थोडंसं डॉमिनेट केलं तर प्रेशराईज झाली आहे टीम. कारण आता 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. लक्ष अजूनही मैदानावरती 71चं बाकी आहे कारण 82चं तुम्ही चेस करता. आजूबाजूला सगळा परिसर मोठ्या मोठ्या बिल्डिंग टॉवर्सनं उभा राहिला. सिमेंटचं जंगल उभं होतं पूर्ण बदलापुरात. बट त्याच बदलापुरामध्ये अगदी स्वतःच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये या पिसेकर ब्रदर्सनं जे काम केलंय ते पाहता तुम्ही. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल. ओमकार, आपल्याला वाटतं की आपण अबुधाबी मध्ये आलो की काय बाजूला वालवंट आणि समोर एक क्रीडांगण. वा वा, ब्युटिफुल व्ह्यू, सच ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. आणि कालचं बघा हे प्रदर्शन. मी मगाशी म्हटलं होतं की रात्री 2:30 वाजेपर्यंत स्वतः प्रतीकदादा फॅन फोल्ड करून हे ग्राउंडला पाणी मारत होते. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की डाऊन डाऊन पर्सनॅलिटी काय असतं. सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग, डाऊन डाऊन पर्सनॅलिटी. यस ओमकार. लॉट्स ऑफ हार्ड वर्क असतं प्रतीकदादा पिसेकर यांचं, मयूरदादा पिसेकर यांचं. मयूरदादा पिसेकर आवर्जून नेहमी कौतुक करतो. ज्यावेळी कोणतेही मान्यवर म्हणतील ना की मयूर तू आज खूप छान केलाय, लगेच अगदी कानामध्ये एक आवाज जातो, माझी नाही ही प्रतीकची मेहनत आहे. आणि या 2 बंधुराजांचं प्रेम आहे आणि त्यांनी आज मेहनतीतनं शून्यातनं एक साम्राज्य तयार केलं आहे. कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही, त्यासाठी करावा लागतो अविरत संघर्ष. आणि आज त्या मेहनतीनं यशाच्या उंच शिखरावरती अगदी एक राजेशाही थाटात रुबाबात 2 नावं सध्या बदलापुरात गाजतायत. ते नाव प्रतीक पिसेकर, मयूर पिसेकर ही बंधुराजांची जोडी. ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर फटका, फर्स्टला बॉल हवत आहे. डाऊन दी बॉल, फील्डर इन फ्रंट ऑफ दी सेंटर, टिपलाय तिकडे झेल आणि फलंदाज होतील बाद. धक्का लागला सूरज केनेच्या नावानं. साई इलेव्हन गोरसई बला हा पहिला फलंदाज बाद. मोठा धक्का, मोठा धक्का. मी म्हणेन ओमकार ज्या पद्धतीने चेंडू खेळला, बॅकफुटला गेला, जागा बनवली, एलिव्हेशन कमी होतं, ताकदीचा कमी वापर झालेल्या कप्पावर पाहायला मिळाला आणि एक सुंदर झेल टिपलाय. 11 वरती 1.1 षटकाची सांगता झाली. ओमकारा सामना खूप फाईट होईल कारण प्रेक्षकांना ज्या पद्धतीने आपण मगाशी उल्लेख केला की 14 स्टँड आपण बघतोय फुल पॅक आहेत. आज सुरुवातीपासून आपण पाहतोय असं वाटतं की आजच फायनलचा दिवस आहे की काय. 11 धावा 1 बाद आपण पाहतोय. पवन केने स्टार्ट केला आणि ऋतिकची मात्र खूप चांगली गोलंदाजी. ज्या ऋतिकने चांगली सुरुवात केली फलंदाजीमध्ये, फार वेळ टिकू शकणार नाहीये, मात्र गोलंदाजीमध्ये चांगलं कमबॅक करत असताना व्हेरी गुड मॅच, चांगला सामना पाहायला मिळतो ओमकार. नक्की चांगली रंगती या मॅच. बट सध्या पारडं भारी झालं मैदानाच्या आतमध्ये. वडवली ब संघाचं नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. पवन केने संघ अडचणीतनं टीमला सावरणं ही नेहमीच पवन केनेची ओळख राहिली आहे. बट सध्या जो 82चा दबाव आहे ना तो हँडल करणारा बॅटर हवा आहे मैदानावरती. एखादं षटक 15 ते 20 धावेचं वर यायला हवं, अन्यथा या मॅचमध्ये स्ट्रॉंग झोनला जाईल. वडवली ब शफल झाले, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. हा पवन केनेचा गेम नाही आहे. नेहमीच ऑन साईडला खडे खडे स्टँडर्ड लॉफ्ट मध्ये षटक्या मारण्याची ताकद, पिकेची बॅट ठेवतं. ज्यावेळी तुम्ही दबावाखाली येता त्यावेळी चित्र हे पाहायला मिळतं. 2 टीम्स नेहमीच एकमेकांसमोर आलेत. कधी जिंकलंय क्रिकेटचं मैदान गोरसई बन, कधी जिंकलंय वडवली बन. आणि दोन्ही टेनिस बॉल क्रिकेट जगतातील जिद्दी आणि ताकदवंत टीम आहेत. फटका चांगला, वॉड शॉट. हा पवन केनेचा फटका,
चालला विराट कोहली स्टँड मध्ये. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये अशाच प्रकारे वारेटच्या प्रथमेश ठाकरेनं मारलेला ओव्हर द कव्हर षटकार त्याची काहीशी आठवण जागी करून देत असताना गोरसईचा सुपरस्टार पवन केने. येस, गरज होती ओमकार, कारण मगाशी दडपण आलं होतं, गडी बाद झाला होता, त्यामध्ये प्रेशर आलं बघा. ऍक्शन रिप्ले, खूप चांगला फटका सजवलाय. वो ग्लोरियस स्ट्रोक, हा बॅक क्लिप आणि खूप चांगला फटका सजवलाय. फुटवर बघा, शॉटचं सिलेक्शन बघा, बॉडीचं बॅलन्स बघा आणि क्रिकेटचा दर्जा बघा. व्हॉट अ मॅच. सामना देखील चांगला पाहायला मिळेल. 17 वरती 1, दुसऱ्या षटक मार्कस असताना अजून 21 चेंडू, 65 धावांची गरज आहे ओमकार मैदानावरती. चांगल्या बॉलवरती चांगला शॉट ज्यावेळी येतो त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट होतो. तो मैदानाच्या चौफेर आलाय. अजून एक बॅटच्या समोर मिड विकेटला मैदानाच्या बाहेर पवन केने ऑन फायर, सेकंड इन रो. थांबवणं सोपं नाहीये, कारण त्याचा असलेला दर्जा, त्याचा असलेला क्लास, त्याचं फुटवर्क, त्याचं शॉटचं सिलेक्शन, त्याचं बॉडीचं बॅलन्स आणि त्याला चांगलं ठाऊक आहे हाऊ टू प्ले इन ट्रिमेंडस प्रेशर. हे त्याला चांगलं माहिती आहे. क्रिकेटमध्ये भरपूर ऊन वारे पाऊस बघितलेला आपण. एक्स्ट्रा रिप्ले बघा किती सुंदर राहिला. जाग्यावर चेंडू केसला, मनगटी ताकदीचा प्रचंड वापर केलाय आणि चेंडू आउट ऑफ द बार. दॅट्स अ बिग शॉट, दॅट्स अ 6. ओव्हर द विकेट आला. बॅटच्या समोर गुडलेन स्पॉट वरती तिकडनं पिक केला आणि सरळ पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. टेलिकास्ट पहिल्या बॉल पासून कॅमेरा अगदी बॉल फॉलो करतोय. सध्या ऑन स्क्रीन हे आमचं कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला पाहायला मिळते. मच्छिंद्र पाटील सर आमच्या सोबत आहेत, आमचे गुणलेखक आहेत. जाऊयात आधी काही प्रेझेंटेशन बॉक्स सादरीकरण कक्षात आणि पुन्हा पडतो मैदानावरती. पवन केनेने जर अजून एक षटकार मारला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल, परंतु नाव गुपित आहे. 23 धावा, एक बाद ओमकार. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर द विकेट. अजून एक सलगचा तिसरा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती स्टँड मध्ये स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा येतो षटकार पवन केनेच्या बॅट मधून ऋतिक पाटीलच्या विरुद्ध. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. हाच तर स्टँडर्ड आहे पवन केनेचा. जरी मात्र फलंदाज बाद झाला एक, तरी आम्हाला फरक पडत नाहीये. आमच्यामध्ये ती ताकद आहे, आमच्यामध्ये ती धमक आहे, आमच्यामध्ये ती गुणवत्ता आहे, आमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे आणि आम्ही करू शकतो. माझ्यावरती हा सामना खुला करू शकतोय. ताकदीचा प्रचंड यावेळी मात्र वापर करताना फटका सजवलाय. दॅट्स अ ब्युटिफुल अँड दिस अ गुड फिनिश. दॅट्स अ 6. आणि एक खेळाडू कक्ष सध्या तुम्ही पाहताय. अजूनही वातावरण चिंतेचं आहे, कारण माहिती आहे 2 ओव्हर 29 झाल्यात, बनवायच्या 82 आहेत. अजूनही स्ट्रॉंग झोन मध्ये 65%. ती म्हणजे चेंज द गेम वडवली सोहम 11, कारण जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि अजूनही तब्बल आपण 19 चेंडू आणि धावा करायच्यात या ठिकाणी 53. 19 चेंडू 53 धावा हा महत्वाचा बॉल आहे. इथे जर एखादा 4 एखादा 6 आला ना, जे 65-35 ना, तर थेट 50-50 येईल. आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये एक बॅलन्स स्टेजला दोन्ही टीम्स पाहायला मिळतील, कारण पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजांच्या विरुद्ध आक्रमण झालंय. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील सुरुवात तशीच झाली आहे. जर संघर्ष तुम्हाला गोरसई ब आणि वडवली ब मध्ये नाही तर कुठे पाहायला मिळणार. प्रतीक दादांना बघू शकाल, अनिकेतला बघू शकाल की प्रचंड मेहनत आहे आणि आज मात्र त्यांना अजून आनंद होते, कारण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. आणि निरंजन पेसेकर देखील आहेत म्हणजे या स्क्रीनवरती, आणि प्रज्वला देखील आपण बघू शकाल. ही मेहनत आहे त्यांची. मात्र ओमकार, मी न विसरता सांगेन की काल या स्पर्धेमध्ये 93 धावा देखील कुठल्यात भादवड संघाने भिवंडीच्या. त्यामुळे ह्यामध्ये जे धावा होतात ते देखील दुपारचं सत्र होतं, तेव्हा वाजले होते 2:30 आणि आता झाले 2:45. म्हणजे रन्नंत उन्हामध्ये लेदरची विकेट, उन्हामध्ये मात्र फलंदाजांना पोषक ठरते मैदानावरती. आग ओकणाऱ्या विकेट वरती आग ओकणारी बॅटिंग सुरू आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला, सलगचा चौथा मोठा फटका. आधीचा षटकार एकाला कव्हरला, दुसराला लॉंग ऑनला, तिसराला लॉंग ऑफला आणि चौथा आलाय चौकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मॅच आली आहे बॅलन्स 50-50. 18 चेंडू 49 धावेची गरज. 16.33 सरासरीनं धावा करायच्या आहेत. 9 विकेट्स हातामध्ये आहेत आणि आता खरी मजा आली या मॅचला. आणि व्यासपीठावरती हे आपले सगळे मान्यवर मयुरदादा पिसेकर, त्यांचा मित्र परिवार मॅच एन्जॉय करत असताना व्हेरी VIP डाईज वरती स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं यश काय याची देही याची डोळा पाहताना हा सगळा आपला आयोजकांचा ताफा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 49 धावा. द मॅच इज बॅलन्स. मजा येईल सामन्यामध्ये, ज्याबद्दल आपण सामना पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. नको
18 चेंडू आणि गरज होती 49 धावांची. ओमकार ज्या पद्धतीने धाबा आल्यात मागच्या षटकामध्ये पहिले षटक इकॉनॉमी राहिलं म्हणावं लागेल, कारण 11 धाबा आल्या होत्या. या षटकामध्ये दुपटीने धाबा आल्यात त्या 22 म्हणजे धाबा झाल्यात मैदान होती. आणि पवन केनेचा कॉन्फिडन्स बघा, खूप चांगला कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. कुठेही प्रेशर पाहायला मिळत नाहीये आणि फक्त फलंदाजीला एन्जॉय करतोय आणि आम्ही धाबा कुठू शकतो मध्ये होती हे सांगत असताना कमलेश आलाय. येणारे चेंडू 18 आणि गरज होती 49 धाबांची. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. सगळेच प्रेक्षक स्टँड मध्ये मॅच एन्जॉय करतात. या बॉल नंतर आपण जाऊ अजिंक्य राहण्या स्टँड मध्ये, जिथे मोठ्या संख्येनं प्रेक्षक राजा आलाय. सेकंड स्पेल मध्ये आलाय वडवलीचा कावा नाव त्याचं आणि हा छावा या टीमचा गोलंदाजीचा आणि पहिला डॉट टाकलाय आणि अजिंक्य राहणे स्टँड. चला एकदा होऊन जाऊ द्या आवाज. गोरसई की वडवली बी न्यूट्रलात मॅच बॅलन्स. 17 बॉल अजूनही बनवायच्यात मैदानावरती धावा 49. हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कभी दरिया समंदर में जो गिरता है उसी दरिया में समंदर कभी नहीं गिरता. संघर्ष संघर्ष तुम्हाला करावाच लागेल या मॅच मध्ये, कारण एका बाजूला गोरसईची प्रतिष्ठा, दुसऱ्या बाजूला सन्मान वडवली बचा. ओ मोय मोय वाईट बॉल आणि त्या सोबतीनं 1 फॉर दी ओव्हर. सचिन तेंडुलकर स्टँड. चला एकदा आवाज होऊन जाऊ द्या मित्रांनो. सध्या ऑन स्क्रीन तुम्हीच आहात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये जे प्रेक्षक मॅच पाहतात सध्या त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना ऑन स्क्रीन या ठिकाणी तुम्ही पाहताय. धावफलकावरती धावा 34. गोरसईचा पाठीराखा मोठ्या संख्येनं भिवंडीकर आलेत. स्वागत आहे तुमचं बदलापूर मध्ये. वडवलीचे पाठीराखे कल्याण डोंबिवलीकर आलेत. स्वागत आहे तुमचं जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये. ऑन साइडला बॉल चला डीप मध्ये. चेस मोठा स्टॉप केला. व्हॉट अ फिल्डिंग. इंटरनॅशनल लेवल हा टेलिकास्ट. हाय स्टँडर्ड फिल्डिंग आणि एक क्वालिटी टुर्नामेंट. फिल्डिंग पाहिजे ना. अवघ्या टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मी कुठेही जाऊ द्या अभिमानानं सांगेल, जर कल्याण डोंबिवलीमध्ये आहात तर वडवली ब आणि भिवंडीमध्ये आहात तर नेक्स्ट मॅच येईल टीम टेंभवली. 2 धावा वाचवल्यात. एकदा टाय जरूर व्हायला हवा मित्रांनो. काय फिल्डिंग केली आहे, काय फिल्डिंग केली आहे. क्षेत्ररक्षक होते तिकडे डीप मध्ये कल्पेश पाटील. एक्सलंट एक्सलंट चेसिंग. काय दर्जा दाखवला मध्ये होती. इंटरनॅशनल लुक स्पर्धेचा इंटरनॅशनल सामना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तेवढे इंटरनॅशनल दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील. पॅक क्राऊड. रोहित शर्मा स्टँड. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा 14 ते 14 स्टँड फुल पॅक. प्रेक्षकांची 14,000 पेक्षा जास्त गर्दी. युट्यूबला देखील आपण पाहतोय. ओमकार गर्दी वाढेल ना, कारण संघर्षातून या टीम्सनं आपलं एक वेगळं विश्व तयार केलंय. मोठा फॅन बस. पवन केनेचा, भावेश पवारचा, सूरजचा, संदेशचा, दुसऱ्या बाजूला ऋतिक, विशाल, विकास त्या सोबतीनं आपण पाहताय. ऋतिक पाटील, कल्पेश, रुपेशचा. कारण या सगळ्या टीम्स आहेत ना आज या स्टेजला का आलेत. या टीम्सनं देखील अनेक हार पचवलेत. या टीम्सनं देखील अनेक पराभव पचवलेत. अर्ध्या रात्री स्पर्धा अगदी हरल्यानंतर सकाळपर्यंत अगदी डोळ्याला झोप न लागताना रक्ताचे अश्रू या टीम्सनंच पाहिलेत, अनुभवलेत आणि अनुभवाच्या सावलीत बालपण गेलं की दुनियादारी फार लवकर कळते. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियादारीचे 2 राजे सध्या मैदानावरती खेळत आहेत. चेंज द गेम अँड जय बजरंग गोरसई. लाईन चांगली. अपील अपील अपील. इम्पॅक्ट चर्चेत राहिलं. एक सिंगल पूर्ण केली जाईल. सेकंडचा कॉल आहे. पवन केने चाललाय. रनआउटची विकेट जाईल. सॅक्रिफाईस करावी लागली आहे, कारण आता माहिती आहे भिवंडीकरांना टीम गोरसई झाली या मैदानावरती. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा अनपेक्षित सम्राट भावेश पवारच्या येण्याची आणि या टायनचा कडकडाट, हा जल्लोष, हा उत्साह तुम्हाला सांगून जातोय. आज गोरसईला देखील वाटेल की आपण कदाचित भिवंडीमध्येच खेळतोय की काय, ज्या अनुषंगाने इथलं क्राऊड आज या टीमला सपोर्ट करतंय. ओमकार, खूप अभिमान वाटतं की अशा फलंदाजी एंट्री मैदानात होते आणि ज्या पद्धतीने टाळ्यांचा कडकडाट होतो, शिट्ट्यांचा कडकडाट होतो, म्हणजे ह्या भावेश पवारला पाहण्यासाठी हा प्रचंड क्राऊड आला. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू आपण भावेश पवारचं. मजा येईल सामन्यामध्ये, कारण सामना संपला नाहीये, कारण वाघ आता मैदानात आलाय. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी. 14 चेंडू 44 धावेची गरज. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी. भावेश पवार या स्टेजला येऊन मॅच फिनिश करण्यासाठी ओळखला जातो, बट अजूनही कमलेशच्या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला पवन केने जर 2 चेंडू चांगले टाकतोय या मैदानावरती. गोलंदाजी करताना कमलेश पाटील कावा जो आहे वडवलीचा छावा, तर पुन्हा एकदा विजयाचा करू शकते दावा. अगदी नाव तुम्ही लक्षात ठेवा. चेंज द गेम वडवली ब.
काय स्ट्रॅटेजी ओमकार एक्झॅक्टली विकेटचं सॅक्रिफायजन केलं भावेशला आमंत्रण दिलं किती स्ट्रॅटेजी बघा किती प्लॅनिंग आहे किती योजना आहेत मैदानावरती आणि आता समीकरण उरलंय 14 चेंडू 44 धावांची गरज बघायचं भावेशची फलंदाजी आज किती बहारणार आणि किती सामना फाईट होणार मैदानावरती कमलेश पाटील लेफ्ट आर्म बॉलर समोर पवन केने पाठवलाय बॉल बॅट वरती जसा आला त्याच्यावरती मोहर उमटलेली होती षटकाराची कमॉन डीजे रॉनी मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवाना स्वर्गीय जगन पवन केनीची फलंदाजी बघा पहिला डॉट नंतर षटकार नंतर षटकार नंतर षटकार नंतर चौकार नंतर षटकार म्हणजे मागच्या 5 चेंडूमध्ये त्यानं 4 षटकार आणि 1 चौकार मारलाय व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ फंटास्टिक नॉक जी फलंदाजी वडवळीच्या संघाच्या माध्यमात झाली तेवढं चोख प्रत्युत्तर दिलं मात्र या संघानं मजा येईल सामन्यामध्ये रंगतोय सामना सोनाळे भिवंडीचे परेश हरट जे राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत ऑन साइड ला खेचला फटका व्हॉट अ शॉट दिस इज अ गुड फिनिश ब्रिलियंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क that's a six व्हॉट अ बॅटिंग अटॅकिंग फलंदाजी अप्रतिम फटकेबाजी ओमकार मॅच ऑन शो सुरू झालाय पवन केने नावाचा आणि आता या वादळाला थांबवणार कोण वडवली एक असा बॉलर आता शोधायचा आहे जो या मॅच मध्ये एक 10 ते 12 पेक्षा कमी धावेचं षटक हाताळेल आणि दबदबा निर्माण करेल पुन्हा एकदा मैदानावरती वडवलीच्या नावाचा तर दुसऱ्या बाजूला आता माहिती आहे भावेश पवार पवन केने बॅटिंग करतोय 12 बॉल जिंकण्यासाठी धावा यस 12 चेंडू आणि गळती 32 धावांचे ओमकार मजा येईल सामन्यामध्ये आता हे षटक कसं राहणार किती धावा येणार आता मध्ये पाण्याची मागणी केली मी मगाशी देखील सांगितलं होतं बघा टीम मीटिंग कॉल केली जाते का बा आपली रणनीती आखतोय तिथे कमलेश आपला पुन्हा एकदा योजना करतोय की भावेशला कसं थांबायचं भावेशला जास्तीत जास्त नॉस्टेकला उभं करायचं की पवनला कारण पवन देखील डोकी धरलाय त्याने देखील 5 चेंडूचा सामना केलाय 22 धावा कुठल्या त्याने देखील त्याचा क्लास दाखवलाय आणि जेव्हा ओमकार सुरुवातीला सकाळी मैदानावरती जेव्हा भावेश पवार आला हे बघा फलंदाजी आपण बघू शकाल व्हॉट अ शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक पवनचा पहिला षटकार नंतर दुसरा षटकार बघा त्याचा ऑन साइडला गेला ग्लोरियस स्ट्रोक मॅग्निफिसंट ब्युटिफुल शॉट त्यानंतर बघू शकाल आपण अजून एक मोठा फटका 20 मध्ये गेलेला उंची जास्त आणि तेवढीच लांबी देखील मैदानावरती लाजवाब फटका वन बाउंस सीमा पार चौकार काय खेचले फटके मैदानावरती मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करत असताना आणि हा बघा किती चांगला फटका चालला होता फंटास्टिक स्ट्रोक दिस अ गुड फिनिश आणि अशा रीतीने अजून एक फटका तुम्हाला शेवटचा षटकार त्याचा लवली शॉट परेश हरट जे राष्ट्रीय क्रिकेटपटू कबड्डीपटू आहेत त्यांचे या ठिकाणी आगमन झालं सोनावले भिवंडीचे आमचे अनिकेत कुलकर्णी यांचे जिवलग मित्र तर त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत गोरसेईला चेअरअप मोटिवेट करण्यासाठी आज त्यांचा पाठीराखा वर्ग तो देखील मैदानावरती आलाय 12 बॉल 32 धावांची गरज खूबिया मी मुझमें खामिया भी मुझमें ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमें अगदी या सगळ्या चर्चा मैदानावरती आपण जेव्हा जेव्हा करतो ना जेव्हा चांगलं क्रिकेट रंगतं आणि सध्या तेच क्रिकेट मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं 12-32 राह कठीण हो जितना संकल्प उतना मजबूत मेरा नजर कमजोर पड जाए नजरिया मजबूत हो मेरा आणि या मॅच मध्ये संघर्ष इतका तगडा पाहायला मिळतोय इतकी क्वालिटी मॅच रंगतीये मैदानावरती की हार मानायला तयार गोरसई नाहीये मैदान सोडायला तयार वडवली ब नाहीये जिंकण्याचा निर्धार आणि मनाशी बांधलेली स्वप्न त्या सगळ्या स्वप्नांसोबत संघर्ष करताना वडवली ब आणि त्यांच्या विरुद्ध टीम गोरसई ब मजाल मॅचला 12 चेंडू 32 ची गरज ओव्हर नंबर 4 आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज शुभम पाटील काय म्हणाल सर ज्या अनुषंगाने 3 ओव्हर मध्ये 50 आलेत 12 बॉल 32 ची गरज आहे हो कारण दोन्ही पर्यंत आता फायटर आहेत पवन तर सेटच झाले आणि मात्र भावेश देखील आले 12-32 सोपाय समीकरण मैदानावरती ओमकार पहिला बॉल अर्ध्या विकेट वरती टाकलाय पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिल्याच बॉल वरती डंका वाजलाय ज्याच्या संघाच्या विजयाची कधी थांबत नाही दिंडी गाव आहे गोरसई नाव आहे भावेश पवार म्हणून तर म्हटलं जातं भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगताचा अनपेक्षित सम्राट प्राऊड ऑफ भिवंडी ऍक्शन रिप्ले बघा हाफ ट्रॅकर चेंडू जर तुम्ही भावेशला टाकला तो दिवसभर चौकार मारणार टाकणार नाहीये आणि सामना आता क्लोज होते क्लोज एन्काउंटर येणारे चेंडू 11 आणि 26 धावांची गरज थरार तिकेटचा व्हॉट अ मॅच एखादी विकेट
या मॅच मध्ये एक वेगळ्या स्टेजला घेऊन जाईल. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पलटवार करेल. विशाल पाटील मैदानावरती लीडर आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणतोय. डीप बॅकवर्ड पॉइंट चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. समोर एक लॉंग ऑफ. ऑन साइडला 3 खेळाडू तैनात. 11 बॉल 26 धावा. मॅच अजूनही मच्छिंद्र सर ऑन. राऊंड विकेट ऑन साइडला खेळायचं होतं मात्र मी सामिक सुख चेंडू पाहत बसलाय आणि मात्र चेंडू डॉट पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज आहे ती 26 धावांची. 15,000 पेक्षा प्रेक्षक सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमचं. कुठेही जाऊ नका. पात्र स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2024चा हा थरार आपण पाहतोय. गोरसईतनं प्रयत्न करेल 4 बॉल मध्ये कमीत कमी 11. वडवली बला प्रयत्न करायचे की 4 बॉल मध्ये 7 किंवा 6 पेक्षा कमी खर्च केल्या जातील आणि त्यातल्या त्यात जर एखादी विकेट आली मग मजा काही वेगळी आहे वडवलीकरांसाठी. पण जर 2 मोठे फटके आले 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये त्या स्टेजला जाईल की एखादा झटका येऊन गेला असेल तर या मॅच पासून मित्रांनो डायरेक्ट लांबवा. कारण ही मॅच हृदयाचा ठोका आणि ठोका चुकवणारी तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल शिल्लक मैदानावरती 10. रन बाकी 26. बॉलिंग ट्रॅक वरती उभा आहे वडवलीचा कल्याण डोंबिवलीचा यंगस्टर शुभम पाटील आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती उभा आहे गोरसईच्या भिवंडीच्या क्रिकेटचा एक संघर्षाचा योद्धा भावेश पवार. पाठवलाय बॉल मिड विकेटच्या बाहेर. विराट कोहली स्टँड मध्ये. हा येतोय भावेश पवारच्या बॅट मधून लांबच लांब दूरच दूर आउट ऑफ दी पाक. षटकार नंबर 2. ओमकार डगआउट मध्ये टाळ्यांचा कडकड होतोय. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि 20 धावांची गरज. का गोरसे संघ जेव्हा खेळतोय तेव्हा संपूर्ण मैदान भरत असतंय आणि का युट्यूबला संख्या भरत असते. आणि भावेशनं मागच्या 2 चेंडूवरती प्रहार करून सांगितलंय की हो मी भावेश पवार आहे. मी आज सामना जिंकू शकतोय. माझ्या म्हणजे ती ताकद आहे आणि दाखवत असताना ब्रँड स्ट्रोक बाय भावेश पवार. आता मात्र सामन्यामध्ये कलाटले येते आणि ऍटमॉस्फिअर आपण पाहिलंय ते इलेक्ट्रिफाय ऍटमॉस्फिअर. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि 20 धावांची गरज. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. ओमकार असं वाटतंय की आजच फायनल आहे आणि हा फायनलचा सामना आपण पाहतोय. मॅच संपली नाहीये अजूनही मैदानामध्ये गेम ऑन शो ऑन. एका बाजूला पीके शो सुरू झालाय तर दुसऱ्या बाजूला आपण म्हणालो की 14:44 गरज वेळ भावेश पवारच्या येण्याची आणि तिकडे आल्यानंतर या खेळाडूंना पुन्हा एकदा मॅचचा रंग बदलवलाय. समीकरण मैदानावरती बाकी आहे. बॉल शिल्लक आहेत 9. रन बाकी आहेत 20. अजूनही मॅच मध्ये दोन्ही टीम्स अगदी काटाकीर संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. शुभम कमबॅक कसं करेल. लाईन टप्पा पडलाय चाललाय रिटर्न क्रीजच्या बाहेर. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय वाईट बॉल. प्रेशर कारण ज्या फलंदाजांना मागच्या 2 चेंडूचे षटकार मारलेत सातत्याने आले मात्र ग्रिप मजबूत करतोय मैदानावरती. क्राऊड बघा प्रेक्षक बघा सॉ सपोर्टर आणि सामना तर 9 चेंडू 19 धावा. युवराज सिंग स्टँड मधला हा प्रेक्षक राजा तुम्हाला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त मैदानावरती प्रेक्षकांनी आज मैदान उचलून धरले आणि जल्लोष. फटका फसला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत राहिले दूर. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या ठिकाणी 4 आणि हा येतोय चौकार. 8 चेंडू 15 धावा. समीकरण होतं 12-32 11-26 10-26 9-20 9-19 आणि फटका बघा किती चांगला सजवलाय ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून गॅप मधनं चेंडू निघून गेला चौकारासाठी. समीकरण बदललं ओमकार. 8 चेंडू 15 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आला मैदानावरती. बॅटन पॅड मध्ये होता खोदून काढला. चपराक देत असताना डीप मध्ये मिड विकेट लॉंग ऑनला क्लिअर केलं. बॉल चालला सीमारेषा पाराला. 4 बॉल तयार. राऊंड विकेट. हा फुल टॉस बैठक मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. एकाच ऍक्शन मध्ये उचललाय. वॉट फिल्डिंग वॉट थ्रो आणि या सिंगल नंतर स्कोर पुन्हा एकदा पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 68. षटकं संपली आहेत 3.5 बनवायच्यात 82. बॉल बाकी आहेत मैदानावरती 7 आणि रन बाकी आहेत 14. अजिंक्य रहाणे स्टँड मध्ये. प्रेक्षकांचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतोय. गोरसई की वडवली बी. ओमकार पवन केने मागच्या 4 चेंडूमध्ये नॉन स्ट्राईकला होता तो आता मधला पुन्हा स्ट्राईकला करतो. सेट फलंदाज आहे त्याने तब्बल धाबा कुठल्याच 14. असं वाटतं की ओमकार खरोखरच आपण इंटरनॅशनल स्पर्धा पाहतोय का ज्या पद्धतीने ग्लॅमर दिले.in आणि प्रेक्षकांचा प्रचंड उदंड प्रतिसाद आपण पाहतोय आणि ऍटमॉस्फिअर मात्र वंडरफुल तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्या ग्रेट बॅटिंग चांगला सामना आपण पाहतोय. येणारे चेंडू मात्र 7 आणि गर्दी 14 धावांची. 7 बॉल 14 रन. महत्वाचा बॉल आहे. राईट मोर द विकेट आलाय. पवन केनेसाठी फटका चांगलाय की फसलाय बॉल हवत आहे. जज करतोय विकास टिपलाय झेल संपलाय खेळ. मॅच ऑन.
6 बॉल 14 धावा. भावेश पवार विकेटवरती स्ट्रायकर एंडला उभा असेल. न्यू बॅटर मैदानावरती जाईल आणि पवन केने मैदानातून होतो बाहेर. का बॅटिंग केली आहे पवन केनेनं. 9 चेंडू आणि त्यानं बनवलेत मैदानाच्या आतमध्ये धावा. आपण पाहताय टीम या ठिकाणी जय बजरंग साई 11 गोरसई ब साठी तब्बल 34. ठीक. वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्या संघाचे पुरस्कर्ते मोतीरामजी दळवी साहेब ते देखील या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहू शकता साई 11 जय बजरंग गोरसे संघ ज्यांनी बांधलाय त्यांचे मयूरजी आरिवले साहेब फन्सीबाडा त्यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि खरं तर आमचे आर्किटेक्ट बंधू निखिलजी जाधव साहेब त्यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. टॉस आपण करू. टेंबिवली बनाम तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये बोनकोडे या दोन टीमच्या दरम्यान टॉस आपण करूयात. राहुल एक ओव्हर होऊ द्या प्लीज. एक ओव्हर नंतर करू आपण. प्लीज प्लीज प्लीज. एक षटक शेवटचं षटक आहे. एक ओव्हर होऊ द्या. एक कॅश प्राइज आला जो झेल नुकताच मैदानावरती टिपला गेला. तब्बल 2000 रुपयाचा विकाससाठी सोम 11चे पुरस्कर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक लोकप्रिय नेते दातिवली गावचे कल्याण डोंबलेचे एक लेजंड खेळाडू मोतीराम दळवी यांच्याकडनं 6 बॉल 14ची मॅच. कृष्ण की पुकार भागवत का सहारा की युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ है या पांडवों की नीड हो जो लड़ सका वही तो महान. जीत की हवस नहीं किसी पे कोई वश नहीं. क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो. अरे मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डर है. जाके तुम आसमां को दहाड़ दो. जगनाला गवस निघालणारा संघर्ष. 6 बॉल 14ची गरज. मॅच आवडली असेल तर एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या प्रेक्षकांनो. गोरसई ब आणि वडवली ब साठी साई 11 वर्सेस सोहम 11. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. काय मजा आली मध्ये. मगाशी देखील म्हटलं होतं की आज सामना 82 धावांचा लक्षाचा पाठलाग. प्रेक्षकांना प्रश्न पडला होता की सामना चेस होणार का. निश्चित आता होऊ शकतो मैदानावरती. मात्र तेवढ्याच जिद्दीने लढतोय तो मात्र वडवली बी संघ देखील. त्याने देखील 81 धावा कुठल्याच मध्ये समीकरण वेगानं बदलत गेलं. 12-32 11-26 10-26 9-20 9-19 8-15 7-14 आणि आता मात्र 7-14. ओमकार हा सामना तेवढा सोपा नाही जेवढा समोर दिसतोय सामना. कर भावेश अजूनही मैदानावरती आहे आणि नवीन फलंदाज एंटर झाला किशोर. आणि बघू शकाल आपण स्क्रीनवरती यावेळी मात्र रुपेशला पण बघू शकाल. 7 चेंडू 14 धावा. मजा आली सामन्यामध्ये ओमकार. या मॅच मध्ये पाहिल्यानंतर प्रत्येक जण इतकंच बनेल. सुना है समंदर को आज बड़ा गुमान है. उधर ही ले चलो कश्ती जहां जगन्नाथ क्रीडा संकुल में गोरसई ब और वडवली ब का तूफान फिर एक बार लौटा. आणि या मॅच मध्ये आज जिंकणार कोण तो इतिहास घडवणार आणि जो हारणार तो लढलो कसं आज हे टेनिस बॉल क्रिकेट जगताला शिकवणार. 6 बॉल 14 रन. मॅच बरोबरी सुटली. सुपर ओव्हर. शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिल पाटील. पहिला बॉल बाहेर मिड विकेटच्या आउट ऑफ दी पाक. अजिंक्य रहाणे स्टँडच्या वरतून फेकून दिलाय सीमा रेषा पार. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा सर्वाधिक घातक खुकार शिकारी वॉल फिनिशर भावेश पवार मैदानावरती करतोय संघर्षाचा शंख नाद करणारा षटकार. आणि स्वागत अनिल पाटीलचं षटकारानं झालाय. ओमकार 5 चेंडू 8 धावा. काय सामना कुठे आला सामना बघा. 82 धावांचा लक्षाचा पाठला करताना आणि ऍक्शन रिप्ले बघू शकाल. साइड अँगलला वाटता शॉट. काय मॅग्निफिसंट स्ट्रोक दाखवलाय. ब्युटिफुल शॉट. फॅबुलस ट्रिमेंडस अटॅक दाखवत असताना भावेशने कुठल्या 23 धावा 7 चेंडूचा सामना केलाय. आणि बघा साइड अँगलला पुन्हा एकदा हा शॉट दाखवला जातो तुम्हाला. काय एलिव्हेशन आहे. काय शॉटचं सिलेक्शन आहे. काय फुटवर आहे. अँड व्हॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक. सच अ फंटास्टिक बॅटिंग. येणारे चेंडू 5 आणि 8 धावांची गरज. सामना खुला झालाय मैदानावरती ओमकार. खतरनाक रंगती या मॅच. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. रन बाकी आहेत मैदानावरती 8. इथनं एखादा डॉट बॉल वडवली ब सुटकेचा निश्वास. एखादी विकेट मॅच मध्ये पुनरागमन. आणि जर का मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटचा हा सम्राट उभा राहिला तर 82 धावेचं लक्ष देखील आता थोडं छोटं वाटू लागेल. ज्या अनुषंगानं बॅटिंग केली खरं तर ओव्हर नंबर 2 मध्ये अडचणीत टीम होती. पवन केने आला. 4 बॉल 22 धावा केल्या. अगदी मॅच मध्ये इंटर झाला आणि त्यानंतर मागे वळून पाहायला तयार नाहीये टीम साई 11 गोरसई ब. क्या मॅच रंगतीये मैदानावरती. दोन्ही तालुक्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं आणि दोन्ही तालुक्यातील या दोन्ही टीम्स मैदानावरती आज आपापल्या गावाला या ठिकाणी एक वेगळ्या उंचीवरती घेऊन गेले. तो संघर्ष आहे वडवली आणि गोरसईचा. फटका फसलाय. मिस टायमिंग आहे. बॉल हवे ते कॅचचा कॉल आहे. टिपलाय झेल. भावेश पवार बाद. मॅच ऑन. 4 बॉल
8 धावेची गरज असेल. आता सामन्यामध्ये क्लायमॅक्स प्रेक्षक बघा स्वतः सपोर्टर मगाशी मात्र टाळ्या वाजत होते आणि पुन्हा आता टाळ्यांचा गडगड. याचा अर्थ हे सपोर्टर या मत वडवलीचे. वा काय खेळलाच बाबेस. 7 चेंडू 23 धावा. जोरदार टाळ्याने स्वागत करू आपण बाबेसचं. 3 षटकार 1 चौकार. व्हॉट अ फंटास्टिक नोट बाय प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. सामना निसटतो ओमकार. 4 चेंडू 8 धावा. कारण समीकरण वेगाने बदललं आणि भावेश देखील बाद झालाय. त्यामुळे सामन्यामध्ये पक्कड आता मात्र कसली त्या वडवली संघानं. काय सामना झालाय. म्हणून तर ओमकार मी सकाळी म्हटलं होतं की ज्यावेळी या दोघांचा सामना रंगला आणि रंगला त्याच्या अगोदरती FB वरती इंस्टावरती सोशल मीडियावरती भरपूर चर्चा. जेव्हा टॉस झाला डगआउट मध्ये आम्ही पाहिलं भरपूर चर्चा. फक्त चर्चा चर्चा आणि फक्त चर्चामध्ये होती. पाण्याची मागणी केली जाते आणि सामना आता क्लोज एन्काउंटर आहे. 74 धावा 4 बाद. 4 चेंडू 8 धावा. थरार क्रिकेटचा खतरनाक रंगती आहे मॅच. आपण म्हणालो ना हार नावाचा शब्द या दोन्ही गावांच्या क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. 4 चेंडू 8 ची गरज आहे. गोरसई जिंकली. मोठा जल्लोष साजरा केला जाईल. 19,000 प्रेक्षक ऑनलाईन आपल्या सोबत जोडलेत. स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. प्रत्येक टीमचा एक स्वतंत्र फॅन बेस या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं कारण आज तुमच्यामुळेच हा टेनिस बॉल क्रिकेट जगाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलाय. कारण प्रेक्षकांशिवाय कोणतीही स्पर्धा यशस्वी होत नाही. मॅच जिंकली वडवली बन जर हा सामना तर मोतीराम दळवी यांच्याकडनं गोवा ट्रिप दिली जाईल. चेंज द गेम वडवली बल. कारण प्रत्येकाला माहिती आहे गोरसई म्हणले मैदानावरती ते नाव की अनेक प्रश्नपत्रिका समोर असताना देखील न सुटणारं कोडं आणि फसत जाणारं अगदी न उलगडणारं गणित म्हणजे गोरसईचं क्रिकेट देखील आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 रनची गरज आहे. प्रत्येकाला वाटतंय की आता जाऊ द्या ना ही मॅच सुपर ओव्हर. पाहू द्या ना पुन्हा एकदा संघर्ष क्रिकेटच्या थर्रारचा ऑन स्क्रीन सध्या तुम्हाला पाहायला मिळतीये. ओमकार नाईक आणि त्यांची ऑस्ट्रेलियन आर्मी दाखल झाली आज बदलापुरात. स्वागत ओमी आणि टीम बोनकोडे. 4 चेंडू 8 धावा. वाटतं मॅच काय सामना लागला असं वाटतं की फायनलचा सामना पाहतो की काय. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली. प्रेक्षकांना श्वास लागलाय. आता प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करतोय सामना. अनिलचं पण कौतुक व्हायला हवं. ओमकार जबरदस्त गोलंदाजी. मेघराज केने फटका हा देखील फसला. कॅच होईल का नाही झाली तर 2 किंवा 1 मेल टिपलाय झेल. बदलली आहे मॅच. मेघराज केने मैदानात बाहेर. नॉन स्ट्रायकर एंडला मात्र अजूनही उभा आहे. वेल फिनिशर किशोर मुकादम त्याला स्ट्राईक मिळणार का. 3 बॉल 8 रन. सुपर ओव्हर मॅच बरोबरी झाली तर यस. काल आपण सुपर ओव्हर पाहिला स्पर्धेमध्ये भादवड आणि RCC पेठ या 2 संघांमध्ये काय सामना रंगलाय. आता माझ्याकडे मी म्हणेन ज्या पद्धतीने ओमकार आपण सामना पाहतोय ना प्रेक्षकांची अलोट गर्दी. सुरुवातीला पहिला चेंडू पडला तेव्हा 7,000 प्रेक्षक ऑनलाईन. आता मात्र 19,000 प्रेक्षक हा सामना ऑनलाईन पाहतात. हा थरार आहे क्रिकेटचा. हा दर्जा टेनिस विश्वाचा. हा लेवल आहे मैदानावरती. हा बॉटम दाखल्यामध्ये आणि काय सामना रंगतो मैदानावरती. अंगावरती शार निर्माण करतोय. दुपारच्या रन तेवणामध्ये मेंदूला सुन्न करतोय आणि चित्तधडक सामना. हृदयाची स्पंदन वाढा सामना. 4 चेंडू 8 धावा. हा थरार रंगवतोय आणि पूर्ण पैसा वसूल सामना आपण या दुपारच्या रन तेवणामध्ये पाहतोय. मयूरदादा खूप खुश आहेत बघा. ऑल दी बेस्ट म्हणतात दोन्ही संघांना. स्क्रीनवरती मयूरदादा दाखवलं जातं आणि ते देखील ऑल दी बेस्ट म्हणतात. हा दर्जा आहे या स्पर्धेचा. 4 चेंडू 8 धावा. थरार क्रिकेटचा. आता समीकरण बदललंय. 3 चेंडू 8 धावा. काय रंगली आहे मॅच. कधी गोरसईला भिवंडीला कधी वडवलीला कल्याण डोंबिवलीला क्लोज मॅच चालली आहे. हार मानायला तयार कोणतीच टीम नाही आहे आणि म्हटलं जातं ना हिम्मत मर्दा तो मदद खुदा. या मॅच मध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. प्रतीक दादाच्या चेहऱ्यावरची स्माइल भरपूर काही सांगून जाती आहे. कारण माहिती आहे आज जिंकलाय या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकानं उभं टेनिस बॉल क्रिकेट विश्व. ओ शेट तुम्ही नादच केला थेट. बॉल बाकी आहेत 3 रन बाकी आहेत 8. सिंगल डबल 4-6 की पुन्हा एकदा हॅट्रिक कंप्लीट करून एक नवा कीर्तिमान प्रस्थापित करेल गोलंदाज अनिल पाटील. बॉल तयार. हॅट्रिक बॉल आणि त्याच्यावरती मंगळ विकेट ट्राय केलं. कारण वडवली बॉल माहिती आहे नॉन स्ट्रायकर एंडला उभा असणाऱ्या किशोर मुकादमच्या विकेटची किंमत. त्याचं नाव जरी बाबू असलं तरी मात्र मोठ्या मोठ्या बॉलर्सच्या अगेन फिनिश करणं आजवर त्याचा इतिहास राहिला. ऑन स्ट्राईक बॅटिंग करतोय फलंदाज रोहन केने. हा फुल टॉस. बॉल हवेत आहे. चाललाय मैदानाच्या डीप मध्ये मिड विकेटला आणि अंपायर कॉल नो बॉल. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. 1+1 रन मिळाले 2. बॉल बाकी आहे 3. आता रन बाकी आहे 6 आणि नो बॉल. त्या स्टेजला आलाय
जिथे गोरसईला एखादी सिंगल जरी असती तरी गरजेची होती, कारण स्ट्राईक वरती किशोरचं येणं गरजेचं होतं. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि रन बाकी आहे 6. ओमकार सामना टर्न झालाय, कारण प्रेशर मध्ये अनिलचं मी कौतुक करा विसरणारे भावेश पवार सारखा फलंदाज मध्ये असताना देखील चांगली गोलंदाजी केली. मात्र आता हा फटका, हा चेंडू त्याच्यासाठी डोकेदुखी ठरेल आणि समीकरण वेगानं बदललंय. 3 चेंडू 6 धावा. काय ऍटमॉस्फिअर मैदानावरती, काय सामना रंगलाय आणि ज्या सामन्याची चर्चा केली होती तसाच सामना रंगलाय. पूर्ण पैसा वसूल सामना. 3 चेंडू 6 धावा. 20,000 प्रेक्षक आपल्यामध्ये ऑनलाईन ला जोडले गेलेत. स्वागत आहे सर्वांचं. गोरसई ते नाव जे नेहमीच मैदानावरती प्रत्येक टीमला सांगतं की स्वतःला इतकं सिद्ध करा की तुम्ही मैदानावरती असताना प्रतिस्पर्धी टीमनं जिंकण्याची अपेक्षा देखील नाही केली पाहिजे. आणि त्या टॅगलाईन वरती हे क्रिकेट गोरसई मागचे 7 ते 8 वर्ष सातत्यानं खेळतीये आणि त्या टीमच्या अगेन्स्ट जिथे मॅच मध्ये तुम्ही ग्रीप पकडून आहात आणि तिकडे जर तुम्ही ढील द्याल तर या उडत्या पतंगीचा मांगा कापायला वेळ लागणार नाही. 7 स्टार ग्रुप सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. नुकताच आपला भाऊ बँकॉक वरनं रिटर्न आला. काय स्माइल अनिखिल दादाच्या चेहऱ्यावरती, मयूर दादाच्या चेहऱ्यावरती, गणेश तरे, छोटा मयूर तिकडे उपस्थित आहे. पूर्ण टीम आपली जी मॅच एन्जॉय करते आणि एक मोठं सोहळं क्रिकेटचं आज यशाच्या उंच शिखरावरती आहे. 3 बॉल 6 फ्रीटचा बॉल आहे. लोवर फुल टॉस, फटका चांगला डीप मध्ये चालला, लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. दुसऱ्याचा कॉल, रनआउटचा धोका आणि कलेक्ट नाही झाला बॉल. निर्णय जाईल टीव्ही अंपायर कडे. बॉल कलेक्ट करताना अनिलला लागलाय थोडासा वेळ, मात्र या मॅच न देखील जमवलाय आज क्रिकेटच्या संघर्षाचा मेळ. टीव्ही अंपायर थोड्याच वेळात निर्णय येईल. हिरामण खरकर, हॅरी त्या ठिकाणी जोडले गेलेत. त्या सोबतीनं विक्रम शेलार आपल्या सोबत, जय पवार ऑन ग्राउंड, अगदी हेमंत शेट्टी ऑन ग्राउंड तुम्हाला सातत्यानं मैदानावरती पाहायला मिळालात. आणि आज ही मॅच पैसा वसूला मित्रांनो. पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 पर्व 6. ओमकार काल देखील अशीच परिस्थिती होती. तिसरा चेंडू होता आणि त्यावेळी मात्र धावचीत झाला होता. फलंदाज 13 मिनिटं घेतली होती विक्रम सेलारनं तो निर्णय देण्यासाठी आणि तेव्हा फलंदाज बाद झाला आणि समीकरण होतं 2 चेंडू 1 धाव आणि तेव्हा 2 फलंदाज बाद झाले. येस इज गॉन, फलंदाज बाद आहे. त्यामुळे क्लायमॅक्स आहे ना सामन्यामध्ये. आता पुन्हा ठरा लागणार. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. प्रेशर वाढलंय, थोडं रिलीफ करूया. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. थँक्यू डीजे. असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. आणि या सामना सध्या प्रत्येकाच्या मनाला भावलाय. 2 बॉल रन बाकी आहेत मैदानावरती. 5 मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. कोण जिंकेल हा सामना? चर्चा अगदी ज्यावेळी ड्रॉ झाला ना, हातामध्ये चिठ्ठी पहिली आली गोरसई सेकंड चिठ्ठीची वाट पाहिली जात होती आणि त्यावेळी लगेच तिकडे नाव आलं ते म्हणजेच वडवली बच. आणि त्या ड्रॉ पासून चर्चा एकच रंगली की ज्यावेळी ही मॅच रंगणार त्यावेळी इतिहास घडणार. आणि आज इतिहास घडलाय. 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक जे आपण ठाणे रायगडच्या मॅच मध्ये पाहतो आज ते एकाच मॅच मध्ये आलेत आणि प्रत्येकाची उत्कंठा अशी गेलाय. गोरसई की वडवली, वडवली की गोरसई. 2 बॉल 5 मॅच बरोबर सुटली. सुपर ओव्हर. बॅटची कडा, लक फॅक्टर ऑन. बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉपला. मैदानाच्या बाहेर 4. राणी वाजवा. भरपूर नाही झालाय. भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा बाबाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. थँक्यू. हा डगआउट बघा शांत बसत नाहीये. सामना सेफ झालाय मात्र अजून सामना सुटला नाहीये, कारण 1 चेंडू आणि 1 धाब्याची गरज आहे. तोच सामना, तेच चित्र कालच्या सामन्याचं चित्र आपण पाहतोय. जो भादवाडी आणि पेठचा झाला तसंच चित्र आपण पाहतोय. स्कोर इज लेवल, कुठेही जाऊ नका. पात्रा स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2024 वाट मॅच. काय सामना रंगलाय आणि ज्या सामन्याची आपण चर्चा केली होती तसाच सामना. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा लेवल, क्रिकेटचा बॉटम, क्रिकेटचा पूर्ण दर्जा दाखवत असताना मैदानावरती. आणि
काय स्टँडर्ड मेंटेन करण्यात होती. एक चेंडू एक धाव, सामना सुपर ओव्हर की मात्र गोडसे जिंकणार की 82 धावा चेस होणार की वडवली डिपेंड करणार. एक चेंडू एक धाव, थरार क्रिकेटचा निर्णायक क्षणाला आली मॅच. कोण हारणार कोण जिंकणार की मॅच सुपर ओव्हरला जाणार. गोरसईकडे जिंकण्यासाठी पूर्ण मॅच कारण त्यांना एक बनवायची आहे. वडवलीकडे जिंकण्यासाठी फक्त एक ऑप्शन आहे सुपर ओव्हर आणि त्यासाठी हा बॉल चांगला टाकावा लागेल. आणि जर किशोर मुकादम सध्याच्या घडीला ज्या भन्नाट फॉर्म मध्ये ज्या अनुषंगाने तो बॅटिंग करतोय 2 बॉल 12 2 बॉल 11 1 बॉल 5 अशा मॅचेस फिनिश करताना आपण त्याला पाहिलं. येस बाबा ओमकार खूप चांगला सामना. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मित्रांनो. एक चेंडू एक धाव, व्हॉट अ मॅच. पूर्ण पैसा वसूल सामना. अनिलचे देखील कौतुक करेन. काय प्रेशर हँडल केलं म्हणत होते. हाऊ टू प्ले अंडर प्रेशर ही नोज व्हेरी वेल अँड हाऊ टू बॉल अंडर प्रेशर ही नोज व्हेरी वेल. काय धाडस दाखवलं म्हणत होते आणि काय सामना रंगवलाय. एक चेंडू एक धाव. दोन्ही ऑस्ट्रेलियन टीम लढायला तयार आहेत. किशोर मुकादम स्ट्रायकर एंडला हा फुल टॉस चालला थर्ड मॅनला आणि हा आला विजयाचा चौकार. 82 धावा चेस करून क्रिकेटच्या पटलावरचा सर्वाधिक मोठा इतिहास लिहिलाय तो म्हणजेच टीम साई 11 ज्या बजरंग गोरसई ब संघानं. दोन्ही टीम क्रिकेटच्या पटलावरती जितक्या जोमात लढतात आउट ऑफ दी ग्राउंड तितकेच चांगले मित्र आहेत आणि एकमेकांच्या चेहऱ्यावरती आता हस्तांदोलन करताना ज्या स्माइल्स आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पुन्हा एकदा जे प्रेक्षक चर्चा करतात गोरसईची वडवली बीची त्या सगळ्या चर्चांना उत्तर या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची एक गोड स्माइल आणि बेस्ट ऑफ लक देताना आता दोन्ही टीम्सला आपण पाहाल कारण क्रिकेट स्पोर्ट्समन स्पिरिट वरती चालतं. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन त्याच्यावरती चालतं आणि ऑन स्क्रीन हे हसते चेहरे वडवलीचे त्या सोबतीनं गोरसई बचे हस्तांदोलन करताना क्रिकेट युद्ध संपलं. फ्रेंडशिप बॅटल तुम्ही पाहताय. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिकडे होल टॉस उपस्थित आहेत आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉस साठी. येस राहुल टॉस झाल्यानंतर आपण पवन केनेशी संपर्क साधणार आहोत. आपण कावाशी देखील संपर्क साधू. कावा आमच्याशी जॉईन व्हायचं असेल जर मूड असेल बोलण्याचा तर 2 मिनिटं फक्त टॉस आपण थोडासा लेट करूया. 2 मिनिटं फक्त. येस पवन केने आमच्याशी जॉईन व्हायचं आहे. 34 धावांची बहारदार कामगिरी. काय सामना झालाय. कावा लढलात तुम्ही म्हणत होती. असे सामने कोणी जिंकत नसतो कोणी हरत नसतो. इथे जिंकतो तो क्रिकेट, इथे जिंकतो तो प्रेक्षक, जिंकतो आमचे आयोजक आणि ते विजय झालाय तो मात्र स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषकाचा. काय सामना रंगलाय. काय ॲटमॉस्फिअर होतं. असं वाटतं की एकदा स्टेडियममध्ये आपण सामना पाहतोय आणि 82 धावांचं लक्ष पाठलागाचा पूर्ण पाठलाग केलाय. कॉंग्रॅच्युलेशन पवन केने आम्हाला जॉईंट होतात. ती स्माइल अजून पाहायला मिळत नाही. पवन किती चॅलेंजिंग होतं. 82 धावांचं लक्ष होतं. माझ्यावरती पॅक क्राऊड होता. 21,000 प्रेक्षक युट्यूबला जोडले गेले होते आणि आपण पाहिलं की 14 स्टँड पूर्ण पॅक होते. आणि जेव्हा 81 धावा झाल्या 82 धावा काढायच्या होत्या जेव्हा सलामीला जोडी उतरली तेव्हा प्रेशर वाटत होतं मैदानावरती. हो नक्कीच प्रेशर होतं कारण चांगला संघ होता आणि चांगले रन्स केलेले त्यांनी आणि काही करून आम्हाला मॅच जिंकायचीच होती कारण मोठी टुर्नामेंट आहे. गेल्या वर्षी आम्ही काही कारणास्तव आलो नाही. ओपनमधून आलेलो पण क्राऊड बघितलेला तसाच आज पण क्राऊड होता. पवन एक क्विक क्वेश्चन विचारेन की ज्यावेळी भावेशला आतमध्ये एंटर करायचं होतं तेव्हा समीकरता 14 चेंडू 44 धावांची गरज होती. ती तुमची स्ट्रॅटेजी चांगली ठरली. काय म्हणतोस त्या स्ट्रॅटेजीविषयी. हो नक्कीच कारण आम्ही एंडच्या दिशेने खेळत होतो. जिथे हवा होती ते एंड करून खेळत होतो. वन लास्ट क्विक क्वेश्चन कारण काय म्हणशील ज्याच पद्धतीने वडवली संघ देखील एफर्ट दिला मैदान होती शेवटच्या क्षणापर्यंत लढला. 81 धावा कुठल्या तेवढा चांगला ॲटमॉस्फिअर त्याने देखील बनवला. संपूर्ण कस लावला. त्यांची स्ट्रॅटेजी देखील तेवढीच चांगली होती. त्या संघाविषयी 2 शब्द. नक्कीच विशाल भाऊनी चांगली बॅटिंग केली कारण ओपनिंगला आले लास्टपर्यंत त्यांनी एंड पण कंप्लीट केला. ऑल दी बेस्ट बाबा.